शहाणपण नारायण तोची सत्य नारायण, शहाणपण नारायण तोची सत्य नारायण। एका शहाणपणा वीण, एका शहाणपणा वीण जीवनात दाणा दाण। शहाणपण नारायण तोची सत्य नारायण, शहाणपण नारायण तोची सत्य नारायण। शहाणपण वरदान तीच सोनियाची खाण, शहाणपण वरदान तीच सोनियाची खाण। एका शहाणपणा वीण, एका शहाणपणा वीण जीवनात दाणा दाण। शहाणपण नारायण तोची सत्य नारायण, शहाणपण नारायण तोची सत्य नारायण, शहाणपण नारायण तोची सत्य नारायण। आई थर्मस मध्ये चहा भरून ठेवलाय, पोहे केलेत, तुम्हाला हवे असेल तेव्हा गरम करून घ्या। कोबी बटाट्याची भाजी पण केलीये, येते मी। अगं आपली लता आहे ना, तिचा मुलगा आणि सून वेगळे होत आहेत असं दिसतंय। काय सांगतेस? खरं? लता बोलली तुला? लता नाही ग बोलली, पण तिचा मुलगा आणि सून आहे ना ऑफिस मधनं रोज रात्री एकत्र येतात, घर शोधतायत बहुतेक। अगं बाई तू ना महान आहे सगळी, तर्क लावण्यात तुझा कोणीही हात धरू शकत नाही। मग अजून एक तर्क लावू का? मी नाही म्हटलं तर लावणार नाही। बोल। आज काय तुझ्या सुनेने नवीन घोळ घातलाय? त्यात काय नवीन आहे, ते दररोजच आहे। आज काय झालं? अगं तुला ऐकायला मजा येते ना? अगं तसं नाही ग, पण तुला आणि मला दुसरा विषय आहे का बोलायला? तुला ना क्रिकेट मध्ये रस ना राजकारणात, मला सुद्धा अजिबात रस नाही। आणि काय ग, मी पण माझ्या मुलीच्या सासरची रनिंग कॉमेंट्री तुला सांगत असते की नाही? हा ते पण खरंय म्हणा। अगं तेवढंच आपलं मन हलकं होतं ग, नाहीतरी दुसरं काय आहे आपल्याला करायला? मग काय नवीन गोळ घातलाय सांगतेस ना? अगं वाटलं होतं सून सेवा करेल, सकाळी सकाळी उठून छान छान नवीन पदार्थ करेल, पण दररोज तर उपमा आणि पोहे, ह्याच्या पलीकडे काही नाही। आणि भाज्या, एक दिवस फ्लॉवर बटाटा, कोबी बटाटा, मग वांगी बटाटा, ह्याच्या पलीकडे आईने काही शिकवलंच नाही तिला। अगं काय हे गलथानपणा तर एवढा आहे ना सांगू, सगळीकडे पसारा घालून ठेवतो। कसं करायचं ग? आणि 4 जण घरात आहे, जरा विचारावं ना कोणाला काय आवडतं, काय करायचंय। स्वतःच्या मनाचं करून मोकळी काय म्हणते? ऑफिसला जाते म्हणजे काय उपकार करते काय? सकाळी उठल्यापासनं त्या मोबाईल मध्ये तोंड घालून बसते, आणि मग आई चहा ठेवलाय, पोहे ठेवलेत, हा गरम करून घ्या, निघून जाते। ऑफिसरीन मोठी चहा नाश्ता देते, उपकार करते। पण तू एक काम का नाही करत? तू सिद्धेशला हे सगळं सांग। अगं सांगून बघितलं ग, पण काय सांगू, तो म्हणतो ती नोकरी करते ना, तिला तिथे पण काम असतं, मग तूच सांभाळून घे, बाईलोबा नुसता। काय म्हणतेस तू? रुळलीस ना इकडे? हो, म्हणजे ऍडजस्ट होते हळूहळू। अगं प्रत्येक नवीन लग्न झालेल्या मुलीला थोडा बहुत सासूरवास भोगावा लागतो, आम्ही पण गेलोय त्यातनं। सासूरवास कसला? मला कळलं नाही।
अगं म्हणजे राहणी सरणीमध्ये जो काय वेळ लागतो जुळायला तो. अगं माहेरच्या आणि सासरच्या पद्धती वेगळ्या असतात ना. हो, पण मला इथे तसं काही जाणवलेलं नाहीये. आपल्या चुका आपल्याला जाणवत नसतात, समोरच्याला दिसतात. माझ्या चुका काय म्हणायचं का की तुम्हाला? नाही, जरा स्पष्ट बोललात तर बरं होईल. बर, स्पष्टच बोलते. असं बेशिस्त वागणं कुठच्या सासूला आवडेल? बेशिस्त वागणं म्हणजे? म्हणजे हेच वस्तू जागेवर न ठेवणं वगैरे. वगैरे काय नाही, बोला ना. मलाही कळूच देत काय वाटतं आईंना माझ्याबद्दल ते. तसं कधी बोलल्या नाहीयेत मला त्या, आणि तसं जाणवूनही दिलं नाहीये. अगं आपल्या चुका कोण आपल्या तोंडावर सांगतं का? तू त्यांचा आदर करत नाहीस. नुसता चहा आणि नाश्ता केला म्हणजे झालं? तो हातात द्यायला नको का? रोज त्याच त्याच भाज्या. त्यांची पसंत नापसंत कधी विचारलंयस? असं वागणं शोभतं का सुनेला? जरा विचार कर या गोष्टीचा. आणि नसेल जमत तर लग्न झालेल्या तुझ्या मैत्रिणींना विचार कसं वागतात ते. सून म्हणून काही जबाबदारी आहेत की नाही? काय ग, आवरलं नाहीयेस? जायचंय ना आपण बाहेर? होय, ऑल ओके ना? सिद्धेश, जर तुझी कुठली गोष्ट, तुझं वागणं किंवा तुझं बोलणं मला आवडलं नाही आणि याची तक्रार मी तुझ्याकडे न करता इतर कुणाकडे केली तर तुला कसं वाटेल? झालंय काय सांगशील? सांगते ना काय झालं ते. अरे तू आज लवकर आलास? लवकर आलो म्हणजे आम्हाला बाहेर जायचं होतं दोघांना फिरायला. आई, तुम्हाला माझा काही प्रॉब्लेम आहे तर तुम्ही डायरेक्ट माझ्याशी बोला ना. काय झालं? वृषाली, अगं आत्ताच आलेत ना ते. आताच म्हणजे? कुठून लांबून प्रवास करून नाही आलेत ते? इकडेच कोपऱ्यावरच्या मंदिरात गेले होते. आणि काय हो, तुम्हाला माझ्या जे काही दोष दिसतात ते तुम्ही मला न सांगता त्या बाहेरच्या छाया काकीला सांगता? ती बाहेरची नाहीये, मैत्रीण आहे माझी. आणि सिद्धेशला सांगून पाहिलं, काही उपयोग झाला नाही. सिद्धेश, तुला हे माहित होतं? तुला मला सांगायला काय झालं होतं? एवढा इश्यू करण्यासारखं काहीच नाही आहे याच्यात. इशू केलाय यांनी त्यांच्या सगळ्या मैत्रिणींना सांगून. आणि या सगळ्या जणी मिळून आपापल्या सुनांचे दोषच काढत बसलेले असतात. तुम्हाला कुठली भाजी खायची मला सांगायला काय होतं? आणि केव्हा मी तुम्हाला रिस्पेक्ट दिला नाहीये सांगा ना. या घरामध्ये सगळेजण लोक आपल्या आपल्या वस्तू जागच्या जागी ठेवतात आणि मी एकटाच पसारा करत असते. आणि मी कसं वागायचं हे मी माझ्या मैत्रिणीकडून शिकून येऊ? वा, हे चांगलं आहे. कुणाची बाजू घ्यायची आणि खरंच काय बोलायचं मला काहीच कळत नाही. वृषालीला बोलायला पाहिजे, मोठ्याशी या सुरात बोलतात. अहो पण आईनं जाऊन त्या छाया काकूंना सांगायची गरज काय होती? तुला सांगितलं, तू काय केलंस? सासू सुना जे भांडती घरी कशी नांदे शांती प्रेमे आदरे वागती तेथे सुखा ये भरती. माझी सून आहे ना अगदी सोन्यासारखी आहे बघ, लाखात एक आहे. काय सांगतेस काय? हो ना, मी खरंच भाग्यवान आहे बघ. सांगते ना, सकाळी गरम गरम चहा हातात आणून देते, घर टापटीप ठेवते. अजून हवंय काय आपल्याला? देवाने अशी सून सगळ्यांना द्या. हो हो. अरे छाया काकी, या ना या. आई बाबा मंदिरात गेलेत. अगं माहितीये मला, तुलाच भेटायला आले मी. हो का? बरं वाटलं तुम्ही आलात ते. असंही आई नेहमी तुमच्याविषयी बोलत असतात. माझ्याविषयी काय बोलते ते मला माहिती नाही, पण तुझं मात्र तोंडभर कौतुक करत असते. कौतुक माझे? म्हणते माझी सून सोन्यासारखी आहे, माझी खूप काळजी घेते, घर टापटीप ठेवते, रोज सकाळी गरम गरम चहा नाश्ता आणून देते हातात, आमची खूप काळजी करते असं म्हणत होती ती. अशी सून सगळ्यांना मिळो असं ती म्हणत होती.
काय ग आवरलं नाहीस? जायचंय ना? हो जाऊया ना, पण ऐक ना, आई बाबांना पण घेऊन जाऊया. हा, आई बाबांना घेऊन जायचंय? हो. अरे शुअर? होय, आई बाबा आले. अरे तू आज लवकर आलास? हा म्हणजे आम्ही दोघे फिरायला बाहेर जाणार होतो. दोघे नाही, आपण सगळेच फिरायला जाऊया. आणि आई, आज आपण तुमच्या आवडीच्या रेस्टॉरंट मध्ये जेवायला जाऊया. हा नक्की. अरे वा, गरमागरम चहा. आई उद्या कुठली भाजी करूया? पडवळ किंवा दोडकी. बरं, मग मी येताना घेऊन येते. अजून काय हवंय तुम्हाला? नाही, काही नाही. ठीक आहे, येऊ मी, नाही तर मला उशीर होईल. सांभाळून जाग. बाय. बाय आई, बाय बाबा. आत्मसन्मान कोणाला नसतो, लहान मुलाला पण अहंकार असतो, लक्षात ठेवायचं. म्हणून आत्मसन्मान हा सगळ्यांना असतो, लक्षात ठेवायचं. आणि त्याचा अर्थ काय की प्रत्येकाला एक अहंकार असतोच आणि तो अहंकार जपणं हे खूप महत्त्वाचं आहे. खरं म्हणजे जीवनविद्या काय सांगते की इतरांची मनं जपणं हाच खरा जप आहे, समजलं ना. पण आपण काय करतो, आज जर तुम्ही कुटुंबामध्ये बघितलं तर आपल्या सुनेचा अपमान करण्यात सासू सासऱ्यांना मजा वाटते. खरं म्हणजे आपल्या घरात येणाऱ्या सुनेचा सन्मान केला गेला पाहिजे, तिचा आत्मसन्मान जपला पाहिजे. कारण शेवटी कौटुंबिक सौख्य म्हणजे काय हो, शेवटी कुटुंब म्हणजे काय, एकमेकांची मनं जपणं हेच महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. एकमेकांची मनं जपायला पाहिजे. आता मला सांगा, आपली सून समजा अव्यवस्थित असेल, अजागळ असेल, काही असू दे, आता तुम्ही एकदा सून म्हणून तिला घेतली की नाही, मग आता ही वस्तुस्थिती स्वीकारणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवायचं. बरं, दुसरी महत्त्वाची गोष्ट काय की ती सून, तिचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत हे तुम्ही दुसऱ्यांना सांगून काय फायदा होणार आहे का? आपल्या लोकांना ही वाईट सवय आहे, बहुतेक या ज्या सासू असतात हे दुसरीकडे जाऊन सांगतात तिच्या कंप्लेंट्स. आता दुसरी लोक फक्त चवीने तुमच्या मजा ऐकणार, फक्त लक्षात ठेवायचं. तुमच्या गप्पा आहे ना हे चवीने ऐकणार, ते काय करणार नाही, उलट वाईटच करतील. काय करतील, जाऊन तिला सांगतील. हे तुम्ही माझ्याकडनं लिहून घ्या. असंच होतं, तुम्ही जर जाऊन आपल्या सुनेबद्दलच्या काही तक्रारी केल्या तर ती बाई काय करणार, ती काय तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही. ती जाऊन त्या सुनेला सांगणार की तुझी सासू माझ्याकडे अशी बोलत होती. आता हे जर तिला कळलं सुनेला तर काय होणार, घरामध्ये महाभारत होणार, लक्षात ठेवा. कारण तुम्ही जर तिचा सन्मान नाही ठेवला तर ती पण तुमचा सन्मान नाही ठेवणार. ॲक्शन अँड रिॲक्शन लक्षात ठेवायचं. जशी क्रिया तशी प्रतिक्रिया. उलट सद्गुरू काय म्हणतात की जीवनामध्ये आपण जे काही करतो ना त्याच्या प्रतिक्रिया मल्टिप्लाय अँड मॅग्निफाय होतात, समजलं ना. म्हणून तुम्ही एक ॲक्शन घेतली की तुमच्या सुनेची तक्रार बाहेर जाऊन केली, ही एक ॲक्शन पुरे तुमचं संपूर्ण कुटुंब बर्बाद होण्यासाठी. कारण ती जी बाई असते जिना जाऊन तुम्ही तक्रार केलेली आहे, ती घरी येऊन तुझ्या सुनेला आणखीन तिखट मीठ लावून सांगेल, मसाला घालून सांगेल, हे लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून जमेल ना जमवाच, तुम्ही आपल्या सुनेचं कौतुक करायला शिका, नसलं तरी कौतुक करायला शिका. कशाला जाऊन बाहेर आपण त्याच्याबद्दल वाईट गोष्टी सांगायच्या, आपल्या घरातल्या गोष्टी बाहेर जाऊन कशाला सांगायच्या. एक लक्षात ठेवा, बाहेरची माणसं तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाहीत, उलट तुमचे प्रॉब्लेम वाढवतील आणि मजा घेतील. म्हणून एक लक्षात ठेवायचं की पहिली गोष्ट म्हणजे जरी सून आपली थोडीशी अव्यवस्थित असेल, अजागळ असेल, तरी बाहेर जाऊन काय सांगायचं, मला सून खूप छान मिळालेली आहे, खूप छान मिळालेली आहे, आम्ही संपूर्ण आमचं कुटुंब सुखी आहे, आमच्या सुनेमुळेच आहे, असं जर थोडंसं कौतुक केलं तर काय होईल, ती बाई त्या सुनेला हे पण जाऊन सांगते. काय सांगते की तुमची सासू आहे ना तुझं कौतुक करत होती. मग सुनेला काय वाटणार, अरे मी एवढी अजागळ असून सुद्धा माझी सासू माझं कौतुक करते, म्हणजे किती आपल्याला सुधारणा केली पाहिजे.
अशा रीतीने सुधारणा होऊ शकते. कारण ह्या कौतुकातनं तिला प्रोत्साहन मिळतं, प्रेरणा मिळते की आपण पण नीट वागणं गरजेचं आहे. आणि मग ती पण आपल्या आईवडिलांना, सासू सासऱ्यांना, सगळ्यांना सन्मान द्यायला सुरुवात करते. आणि एकमेकांना सन्मान देणं म्हणजेच संसार. लक्षात ठेवायचं, संसार म्हणजे काय? एकमेकांची मनं जपणं, एकमेकांना सन्मान देणं, जेणेकरून सगळ्यांची मनं जोडली जातील आणि खऱ्या अर्थाने कुटुंब एक जीव कुटुंब काम करायला लागेल आणि त्याच्यातूनच सुख आणि समाधान निर्माण होऊ शकतं. काय झालंय रिमोटला? आठवड्याभरापूर्वी तर सेल घातले होते. च्या मारी या रिमोटच्या चालतच नाही. हॅलो, हा नाही, मला माझी गाडी नाही विकायची. हो, तुम्ही ₹1,00,000 द्याल हो, पण मला गाडी विकायचीच नाहीये ना. मला एक कळत नाही, हा रोज रोज फोन कसा येतो तुमचा? आता रोज रोज फोन करून काय माझा विचार बदलणार आहे का? हो, तुम्ही नाही हो फोन करत, पण तुमच्याच कंपनीतून येतो ना. बघा, आता माझं डोकं पिकवू नका, दुसऱ्या कोणातरी त्रास द्या. डोकं फिरवतात नुसते. कोण होतं? काही नाही का, गाडी विकायची आहे का? डोकं फिरवतात नुसते. जाऊ द्या हो. जाऊ द्या का? रिमोटचे पण आताच दिवस भरले. बॅटरी संपली असेल. अशी कशी संपेल? आताच टाकली होती ना. आताच कुठे, 6 महिने होऊन गेले. आणा बघू इकडे. काय आणा बघू इकडे? आधी मला कार्यक्रम बघायचे, तुझे कार्यक्रम नंतर. बघा ना, मी कुठे काय बोलतेय. अरे सुनील भाऊ, या ना या. तुम्ही आलात ना की आम्हाला बरं वाटतं. आमचं टेन्शन दूर होतं. तुमच्या विनोदी आणि खोडकर स्वभावामुळे ना आम्हाला खूप मजा येते. अगं वहिनी, आता का मला स्टँडअप कॉमेडी करायला लावते की काय? वेगवेगळ्या कलाकारांच्या नकला करायला लावणार वाटतं. नाही हो, असंच आपलं. बसा तुम्ही, मी चहा ठेवते. ओके. बाकी ऑफिसची काय खबर? बात काही नाही, नॉर्मल रुटीन वर्क चालू आहे. तुमच्या ऑफिसच्या गप्पा चांगल्याच रंगलेल्या दिसत आहेत. घ्या सुनील बाबू, चहा घ्या. अरे वा वा वा, छान. बहिणी, चहा खूप छान झालाय. बरं, तुम्ही तीर्थयात्रेला जाऊन आलात, काय कशी झाली तीर्थयात्रा? एकदम मस्त. प्रवास चांगला झाला, देवदर्शन चांगलं झालं, एकंदरीत काय सगळं चांगलं झालं. अहो, यांनी पॉइंट पण घेतलाय. तीर्थयात्रा केल्यावर पण घ्यावाच लागतो, हो की नाही रे? हो हो, करतातच, तशी प्रथाच आहे. ऐकलंस? काय पण केलंयस तू? मी क्रोध सोडलाय. काय? तू क्रोध सोडलास? मग एवढं आश्चर्य वाटणार का काय त्याच्यामध्ये? या चिडक्याने क्रोध सोडलाय, बघतोच याला. तू क्रोध सोडलायस, धन्य आहेस तू. धन्य आहे तुझी आई वडील, धन्य आहे तुझी पिढी, धन्य आहे तुझं कुळ. फार छान, तू क्रोध सोडलेस. ऑफिस मध्ये काय चाललंय अजून बाकी? ऑफिस मध्ये एक नवीन ऑर्डर आली, नव्या पार्टीकडून. अरे वा, आता ही मध्येच नवीन पार्टी कोण? नाव काही लक्षात नाही, बरंच लांबलचक आहे ते. बरं, ते जाऊ दे. तू तीर्थयात्रेला गेला होतास, काय पण केलंय? मी क्रोध सोडलाय माझा. तू तिथे जाऊन क्रोध सोडलास, धन्य आहेस. धन्य आहे तुझी आई वडील, धन्य आहे तुझी पिढी, धन्य आहे तुझं कुळ. बरं, बाकी तिथलं हवामान काय म्हणतंय? कसं होतं? चांगलं होतं. दुपारी जरा गरम व्हायचं, पण संध्याकाळी मात्र गारवा होता. काही गारवा बिरवा नाही, चांगलंच गरम होतं तिकडे. अहो, ते तुम्हाला जाणवत असेल. तुम्ही दिवसभर एका जागी विधी करत बसला होतात ना. अरे हा, विधीवरून आठवलं. तुम्ही तिथे यात्रेला गेला होता, तीर्थयात्रेला. काय पण केलं याने? क्रोध सोडला यांनी. वा, छान. तू क्रोध सोडलास, धन्य आहेस. धन्य आहे तुझी आई वडील, धन्य आहे तुझी पिढी,
धन्य आहे तुझं कुळ. फार छान. वहिनी नशिबानात तुम्ही. अरे हा, नशिबावरून आठवलं. अरे आपल्याला जी नवीन ऑर्डर मिळाली ना, त्या कंपनीचे डायरेक्टर फ्लाईट मध्ये आपल्या बॉसच्या शेजारी बसले होते. आता बोल. आपले बॉस पण ना देवाचं अति करतात. ऑफिसमध्ये सुद्धा पूजा करत असतात. अरे हा, पूजा करण्यावरून आठवलं, तू तीर्थयात्रेला जाऊन क्रोध सोडलास. सॅल्यूट. सॅल्यूट. धन्य आहेस तू. धन्य आहे तुझे आई वडील. धन्य आहे तुझी पिढी. धन्य आहे तुझं कुळ. फार छान. तू क्रोध सोडलास. हो, क्रोध सोडला यांनी. मगाशीच एका मार्केटिंगचा कॉल आला होता, त्याच्यावर ते अजिबात चिडले नाही. अरे हा, मार्केटिंग वरून आठवलं, आपल्या कंपनी सुद्धा मार्केटिंग करणाऱ्यांनी जर टार्गेट पूर्ण केलं नाही तर त्यांना इन्सेंटिव्ह मिळणार नाही असं सांगितलंय. सगळे चिडले होते. तो दीपक तर म्हणत होता, अरे सुबह सुबह निकला तभी बिल्ली ने रास्ता काटा, तभी मैं समझ गया था कुछ ना कुछ अपशकुन होने वाला है. किती ही अंधश्रद्धा आहे की नाही. अरे हा, अंधश्रद्धेवरून आठवलं, तू हे बघ, मी मगापासून बघतोय, फिरून फिरून इकडून तिकडून त्या तीर्थयात्रेवरती येतोय. तू 3 वेळा विचारलंस आणि मी 3 वेळा सांगितलंय मी क्रोध सोडलाय, क्रोध सोडलाय, क्रोध सोडलाय. अरे ओके ओके ओके, रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. आता मला 100% खात्री पटली, तू क्रोध सोडलास ते. अति क्रोध तापदाई, सोडू जाता हसे होई, थोडे विचारे वागता, क्रोधा येते आवरता. हॅलो. हॅलो. हा बोला. हा, मी SMS लोन्स मधून बोलते. तुम्हाला काही लोनची रिक्वायरमेंट आहे का? लोन? नाही नाही, मला काही लोन बिन नकोय. हो हो हो, हवंय हवंय, मला लोन हवंय. अच्छा, किती अमाऊंटचं लोन पाहिजे तुम्हाला? 2 करोड. 2 करोड. ओके सर, 2 करोडचं लोन तुम्हाला कशाच्या अगेन्स्ट पाहिजे? माझ्याच अगेन्स्ट. माझ्याच अगेन्स्ट म्हणजे म्हणजे समजलं नाही सर. म्हणजे मी मलाच गहाण ठेवून लोन घेणार आहे. माझे डोळे, किडनी, लिव्हर हे सगळं गहाण ठेवायचं मला आणि लोन हवंय. सर, तुम्ही काय बोलताय? हो, डॉक्युमेंट म्हणून माझं आधार कार्ड, बर्थ सर्टिफिकेट देतो ना. सर, काय मस्करी करताय? ठेवते मी फोन. आता काही परत मला फोन करणार नाही. सुनील भाऊ या. काय वहिनी, वातावरण कसं आहे? तुमच्या अहोंचं पण कुठपर्यंत आलंय? 10, 9, 8, 7, 6. आपण आता क्रोध हा एपिसोड बघितला. क्रोधावर विजय मिळवण्यासाठी खूप लोक प्रयत्न करतात, पण तो विजय मिळणं एवढं सोपं नाही आहे. याला कारण आहे, लक्षात ठेवायचं. याला जीवनविद्या काय सांगते की आपण ज्याला विकार म्हणतो ना, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, याला सगळे लोक विकार म्हणतात. पण सद्गुरूंनी त्याला प्रेरणा म्हटले. ह्या प्रेरणा आहेत, लक्षात ठेवा. आणि या प्रेरणा कधीच दाबून टाकता येणार नाही, कधीच मारून टाकता येणार नाही, हे लक्षात ठेवायचं. कारण ती शक्ती आहे. ती शक्ती असल्यामुळे शक्ती ट्रान्सफॉर्म करू शकतो आपण, कळलं की नाही. मग सद्गुरूंचं म्हणणं काय आहे की या खऱ्या म्हणजे प्रेरणा आहेत. प्रेरणा म्हणजे काय? ह्या जीवनाला आवश्यक आहेत. जीवनाला आवश्यक म्हणजे जसं आपण जेवणामध्ये आपल्याला सगळं पाहिजे, चटणी पाहिजे, लोणचं पाहिजे, पापड पाहिजे, भात पाहिजे, सगळं पाहिजे असतं. पण चटणी किती प्रमाणात आणि लोणचं किती प्रमाणात, मीठ किती प्रमाणात, या प्रमाणाला महत्त्व आहे. समजलं ना. म्हणून सद्गुरू म्हणतात काय की या 6 प्रेरणा ह्या जीवनाला आवश्यक आहेत. आणि जीवनाला आवश्यक आहेत, पण त्या जर वाढल्या, समजा ही ज्या प्रेरणा वाढल्या तर त्याचं विकारात रूपांतर होतं. समजा
क्रोधाचं रूपांतर संतापात झालं तर तो विकार होतो. पण क्रोध हा प्रमाणामध्ये असला तर त्याचा उपयोग होतो. समजलं ना? मुलांना कंट्रोल करण्यासाठी, कंपनीमध्ये स्टाफला कंट्रोल करण्यासाठी थोडासा क्रोध पाहिजेच. समजलं ना? पण क्रोधाचा अतिरेक म्हणजे संताप. समजलं ना? मग या क्रोधावर विजय मिळवण्यापेक्षा त्या क्रोधाला प्रमाणात कसं ठेवता येईल याला खरं महत्त्व आहे. समजलं ना? आणि शेवटी राग जो आहे ना तो पोटातून येता कामा नये, ओठातून यायला पाहिजे. याचा अर्थ काय? पोटातून जेव्हा येतो ना तेव्हा तो खऱ्या अर्थाने दुसऱ्याचं अहित करणारा असतो. आणि जेव्हा ओठातून आपण जेव्हा म्हणतो तो लोकांच्या हितासाठी असतो. समजलं ना? आपण आतून पोटातून जेव्हा रागवतो ते आपण खूपच म्हणजे आपल्याला त्याच्याबद्दल राग असतो खूप. पण जेव्हा आपण ओठातून रागवतो याचा अर्थ काय की आपल्याला त्याचं प्रेम असतं, त्याच्या हितासाठी आपण रागवतो. समजलं ना? त्यामुळे क्रोध हा प्रमाणात असला पाहिजे, तो दुसऱ्यांच्या हितासाठी वापरला पाहिजे. पण तुम्ही म्हणाल आता मी क्रोधी खूप रागिष्ट आहे, मला राग खूप लवकर येतो. आपण काय करतो? लगेच रिॲक्ट होतो. कोणी काही बोललं ना संपूर्ण ऐकून घेण्याच्या अगोदर आपण रिॲक्ट होतो. पण सद्गुरू म्हणतात काय? रिॲक्ट होऊ नको, रिस्पॉन्ड कर. रिस्पॉन्ड कर म्हणजे काय? थोडासा विचार कर, तो काय बोलतोय नीट समजून घे आणि मग रिस्पॉन्ड कर. मी तुम्हाला सांगतो 90% प्रॉब्लेम्स हे आपण रिॲक्ट केल्यामुळे होतात. कारण आपण त्याचा विचार करत नाही, आपण लगेच रिॲक्ट करायला बघतो आणि मग आपण चिडतो. म्हणून आपण रिॲक्ट न करता रिस्पॉन्ड करायचं. मग हा मधला गॅप काय करायचा असतो? मध्ये गॅप पाहिजे विचार करायला. म्हणून गुड लिसनिंग याला खूप महत्त्व आहे. तुम्ही जर नीट ऐकलं एखाद्या माणसाला आणि इमिजिएटली रिॲक्ट नाही केलं आपण आणि विचार करून रिस्पॉन्ड केलं, नीट ऐकून घेऊन त्याचं आपण रिस्पॉन्ड केलं तर आपल्याला राग येणार नाही. कारण आपल्याला त्याचा हेतू समजतो, त्याला काय म्हणायचं ते समजतो, हे सगळं समजतं. त्यामुळे ते समजणं खूप गरजेचं आहे. कळलं ना? हा एक पॉईंट झाला. दुसरा पॉईंट म्हणजे ह्याच्यातनं मी काय सांगितलं की लिस्निंग स्किल वाढवलं पाहिजे. म्हणजे आपण लोकांना ऐकणं जास्त केलं पाहिजे. जेवढं ऐकाल तेवढं तुम्हाला तो माणूस समजून येईल, त्याचा हेतू समजून येईल आणि मग तुमचा रिस्पॉन्स चांगला जाईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट ॲफर्मेशन म्हणून एक गोष्ट असते की सकाळी उठून जर तुम्ही साधना केली. काय साधना करायची? दिवसेंदिवस माझा स्वभाव शांत आणि प्रेमळ होत आहे. हे ॲफर्मेशन जर तुम्ही सकाळी उठून बऱ्याच वेळा म्हटलं, 20 ते 25 वेळा 30 वेळा सकाळी उठून डोळे मिटून आपण साधनेमध्ये बसून जर म्हटलं तर हळूहळू त्याचा परिणाम, हे ॲफर्मेशन हळूहळू सबकॉन्शियस माइंडमध्ये जातं आणि हळूहळू तुमचा क्रोध कमी होत जातो, तुम्ही शांत होत जाता, तुम्ही प्रेमळ होत जाता. काय करू कळतच नाहीये. हॅलो. अगं एका तासापूर्वी बोललोय आपण. ए ऐक ना, मी डाळ कशी करू? अमू तू घरी बनवायचीस तसंच तर जेवण बनवायचंय, कशाला टेन्शन घेतेस? तसं नाही रे, तुला नाही कळायचं. अगं मला माहिती आहे आपलं नवीन नवीन लग्न झालंय त्यामुळे तुला टेन्शन येणं स्वाभाविक आहे आणि घरातल्यांना जेवण आवडावं म्हणून तू सगळं करतेस. पण तू सुगरण आहेस ग. तुझ्या हातचं टेस्टी जेवण किती वेळेला खाल्लंय मी. अरे बाबा, डाळ खाल्लीस का तू माझ्या हातची? ठीक आहे चल, ठेवते मी आता फोन. बर 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 ऐक ना. बाय. ऐक ना, मला ना डाळ करायची आहे. तू वेगळी फोडणी देऊन करतेस ना?
दोघच जण लग्नाला आली होती आणि रिसेप्शनला पण थांबली नाही. त्यांना संध्याकाळी कुठल्या तर कार्यक्रमाला जायचं होतं ना. हो का? काय माहिती. आई बाबा जेवण तयार आहे, ताटं घेऊ. हा घे. अगं तू बी का बस की. जेवण कसं झालंय कोणास ठाऊक, आवडलं तर असेल ना. अगं चमचा दे बाबांना. मीठ घालायला विसरलीस? अरे देवा, मीठ घालायला विसरले की काय? कमी पडलंय ग मीठ. हो का? हो का म्हणजे तुला कळलं नाही? मीठ नेहमी लक्ष देऊन घालावं आणि झाकून सुद्धा बघायला पाहिजे. एवढं साधं कळत नाही? तुझ्या आईने तुला हे शिकवलं का? एवढी साधी गोष्ट नाही शिकवली. मीठ घालायला विसरलीस, तुला कळलं नाही का? तुझ्या आईने तुला हे साधी गोष्ट शिकवली नाही. थेरडा एकदमच फालतू माणूस आहे. लवकर गचकेल तर बरं होईल. मीठ कमी माझ्या हातून पडलं होतं ना, मग माझ्या आईचा उद्धार कशाला करता? बाबांनी असं बोलायला नको होतं. ठाऊक आहे ना तुला, किती प्रेमाने उत्साहाने जेवण बनवलं होतं मी ते. माहितीये का अमू, बाबांच्या वतीने ना मी सॉरी म्हणतो. मीठच कमी पडलं होतं ना. हो, जेवणात मीठच महत्वाचं. पण कमी जास्त होत नाही का आईकडनं ताईकडनं? हो, पण आम्ही काही सांगायचंही नाही का? सांग, पण तिच्या आईनं तिला काय शिकवलंय असलं वगैरे बोलून तिचा अपमान करायची काय गरज आहे? छान, सुनेने तक्रारही करायला सुरुवात केली तर. बाबा तसं नाहीये. तसं नाही तर कसं आहे? एवढी क्षुल्लक गोष्ट तिने तुला सांगायची काही गरजच नव्हती. आईचा अपमान कोण सहन करतं ग? वा, छान तिखट मीठ लावून सांगितलेलं दिसतंय. आणि तुझं लग्न होऊन 7 दिवस झाले आणि तू तिची वकिली पण सुरुवात केलीस. या बोलण्याला काय अर्थ आहे? अळणी खारट ओरड जेवताना नको रड बाबा सुनेचा होऊन सुखी करा म्हातारपण. शाणपण वरदान तीच सोनियाची खाण. शहाणपण वरदान तीच सोनियाची खाण. खूप छान झालं जेवण. मस्त चव आहे तुझ्या हाताला. हो ना, आवडलं ना तुम्हाला? खूप स्वादिष्ट झालंय. फक्त काही ना थोडस किंचित डाळीमध्ये मीठ कमी पडलंय. हो का बाबा? सॉरी सॉरी. किती छानपैकी समजवलं बाबांनी मला. असे सासरे सर्वांनाच मिळू देत. देवा यांना दीर्घायुष्य दे. आज आपण बघतोय संपूर्ण देशामध्ये कुटुंब संस्था ही थोडीशी प्रॉब्लेममध्येच आलेली आहे. कारण आज बघितलं तर आपले जे घटस्फोटाचं जो प्रमाण आहे ते वाढत चाललं आहे. कुठल्याही कुटुंबामध्ये सुख म्हणून नावाची चीजच नाही. सगळीकडे भांडणं, भावाभावामध्ये भांडणं, नवरा बायकोमध्ये, सासू सुनामध्ये. त्यामुळे खऱ्या अर्थाने सुखी जीवन जगायचं कसं हे शहाणपण सद्गुरू श्री वामनराव पै आपल्या जीवनविद्येने सांगत असतात. म्हणून जीवनविद्या आपल्याला प्रपंचामध्ये किंवा आपल्या संसारामध्ये कसं राहायचं, कसं वागायचं हे शिकवते, जेणेकरून खऱ्या अर्थाने कौटुंबिक सौख्य आपल्याला मिळू शकतं. आता हाच एपिसोड तुम्ही बघा. आता एखादी मुलगी आपल्या घरामध्ये येते, बरोबर, सून म्हणून आपण तिला आणतो. आता ती सगळं सोडून म्हणजे 20 ते 25 वर्ष आपल्या आईवडिलांबरोबर भावा बहिणीबरोबर राहते. ते सगळ्या सोडून तुमच्या कुटुंबामध्ये येते. सगळ्या तिच्या आवडीनिवडी बदलायचा प्रयत्न करते. तुमची लाईफस्टाईलला जुळवून घेण्याचा प्रयत्न करते.
एवढं मोठा त्याग ती मुलगी करते आहे, तर त्या मुलीला आपल्या फॅमिलीमध्ये कसं सामावून घेता येईल, आपल्या कुटुंबामध्ये तिला कसं सामावून घेता येईल, हा प्रत्येकाचा दृष्टिकोन पाहिजे, घरातल्या प्रत्येकाचा, फक्त नवऱ्याचा नाही, पण सासूचा, सुनेचा, दिरांचा, भावजांचा, सगळ्यांचा हा दृष्टिकोन पाहिजे. एक मुलगी घरामध्ये आल्यानंतर तिला वेळ लागणार ना, तिच्या आवडीनिवडी वेगळ्या, तुमच्या आवडीनिवडी वेगळ्या. 25 वर्ष ती वेगळ्या कुटुंबात राहिलेली आहे, वेगळ्या वातावरणात राहिलेली आहे. त्यामुळे तिला जरा वेळ देणं खूप गरजेचं आहे ना. तिला समजा जेवण करण्याची सवय नसेल तर तिला गोडी गुलाबीने आपण तिला सांगायला पाहिजे. थोडक्यात काय, तिला आपल्याकडे सामावून घेणं गरजेचं आहे. कारण पहिलं कारण म्हणजे ती तुमच्या मुलाची बायको आहे, मुलाचं सुख आहे, हे लक्षात ठेवा. ती मुलगी म्हणजे तुमच्या मुलाचं सुख आहे. पुन्हा तिच्यापासून होणारी मुलं ही तुमची नातवंड आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे तिला सुखाने ठेवणं, तिला आनंदात ठेवणं पहिलं कर्तव्य असलं पाहिजे. मग आज चुका कोणाच्या हातून होत नाहीत का? तिच्या हातून पण होणार, तुमच्या हातून पण होत असतात. पण चुका झाल्यानंतर त्याचा बाऊ करायचा, त्याचा इश्यू करायचा, की तिला समजावून सांगून तिला चांगल्या भाषेत सांगता येतं ना कुठली गोष्ट. आताच बघा या एपिसोडमध्ये एखादी आमटी अळणी झाली, मोठं काय आकाश कोसळलं नाही ना, आणि तिच्या आईवडिलांचा उद्धार करणं हे सगळ्यात वाईट, लक्षात ठेवा. कारण तुमच्या मुलाला आईवडील जेवढे महत्त्वाचे तेवढे त्या मुलीला तिचे आईवडील पण महत्त्वाचे आहेत, हे लक्षात ठेवायला पाहिजे. कळलं की नाही? तिच्या आईवडिलांना तिला मान दिलाच पाहिजे. तुम्ही जेव्हा लग्न करून मुलगी आणता तेव्हा 2 कुटुंब एकत्र येतात, हे समजून घ्या ना. आणि त्याच्यासाठी तिच्या आईवडिलांचा सन्मान राखणं हे तुमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर तिच्या आईवडिलांना सन्मान दिला तर ती पण तुम्हाला सन्मान देईल, लक्षात ठेवायचं. आणि अशा रीतीने एक कौटुंबिक सौख्य म्हणतात ना, ते निर्माण होईल. घरामध्ये सुख, आनंद, शांती लाभेल. याच्यासारखं आणि कुठलं सुख आहे सांगा? पैशाने मिळणार नाही या गोष्टी. पैसा किती घरामध्ये असला तरी सुख तुम्हाला मिळणार नाही. सुख मिळण्यासाठी एकच गोष्ट महत्वाची, ती म्हणजे शहाणपण. आणि हे शहाणपण जीवनविद्या देत असते. म्हणून आपण एक लक्षात ठेवायचं की कुठली मुलगी घरामध्ये आल्यानंतर तिला वेळ दिला पाहिजे, आपल्या घरामध्ये सामावून घेतलं पाहिजे, तिची आवड निवड सुद्धा बघितली पाहिजे, तिच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे, तिची जी कौशल्य आहे, तिला काही हॉबीज असतील त्याच्याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे. थोडक्यात काय, स्त्री सन्मान सद्गुरू शिकवतात. काय शिकवतात? स्त्री सन्मान. म्हणून ती एक मुलगी आपल्या घरामध्ये आल्यानंतर तिला योग्य तो सन्मान देणं हे घरातील प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि हे जर तुम्ही केलं तर आज जे प्रॉब्लेम्स आहेत ना, हे तुमच्या घरामध्ये कधीच होणार नाही, लक्षात ठेवा, कधीच होणार नाही. आणि घरामध्ये खऱ्या अर्थाने सुख, शांती लाभेल. तेव्हा तुम्हीच ठरवा, तुमच्या घरामध्ये सुख पाहिजे की घरामध्ये भांडणं, तंटे, दुःख पाहिजे, हे तुम्हीच ठरवायचं असतं. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. अरे आज अचानक घरी भेटण्याचा बेत कसा काय केलास? अरे सहज रे. अरे बरेच दिवस झाले आपण भेटलो नव्हतो, आणि बाहेर कुठे भेटून असे मन मोकळेपणे गप्पाच मारता येत. ते मात्र आहे, पण एक पुढच्या वेळी मात्र माझ्या घरी भेटायचं. अरे ते बघू नंतर आपण. बरं, मला तुझ्याकडून एक सल्ला हवाय. सल्ला? कसला रे? अरे माझा भाऊ आहे ना मनोज, तो याच वर्षी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची डिग्री मिळवली त्याने. काय सांगतोस? आणि आता त्याच्या मित्रांबरोबर तो स्टार्टअप सुरू करतोय. ओ अच्छा. पण मला असं वाटतं की आता त्याने तो बिझनेस करावा की नाही करावा, म्हणजे त्याने या बिझनेस मध्ये उतरावं की नाही उतरावं, अशा टाईपचा एक सल्ला हवाय. तर तू देशील का तो सल्ला? बोलून बघतो ना त्याशी. आहे घरी तो? हो आहे, मी बोलवतो त्याला लगेच. प्रदीप, हा माझा धाकटा भाऊ मनोज. मनोज हा माझा कॉलेजचा मित्र प्रदीप. हे हाय, कॉंग्रॅच्युलेशन्स इंजिनियर झाल्याबद्दल. हो थँक्स. काय म्हणतो, काय आहे तुझा प्रोजेक्ट? आम्ही शाळेतील 2 मित्र आणि आम्ही 3 जण मिळून पेपर बॅगचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करणार आहोत. आणि त्यात मी ऑनलाईन बिझनेस हँडल करणार आहे. आम्हाला फक्त मशिनरी आणि रॉ मटेरियलसाठी भांडवल लागणार आहे. त्या त्यांच्यापैकी एका मित्राची स्वतःची जागा आहे. हो, आणि नाही, या बिझनेसला डिमांड तर आहेच मार्केटमध्ये. मग यात तुझं काय मत आहे? काय याने या बिझनेस मध्ये उतरायला पाहिजे की नको?
बिझनेस करायला काहीच हरकत नाही रे. छान. म्हणजे आता महत्वाची गोष्ट राहिली ती म्हणजे भांडवल. हो, आम्ही तिघे मित्र आहोत, तर आम्हाला प्रत्येकी 20 लाख रुपये लागणार आहेत. 20 लाख? एवढे कसे उभे करणार आहात तुम्ही? प्रदीप, यार आम्ही खूप विचार केला यार. नोकरी करून कंटाळा आला आम्हाला आता यार. कितीही बचत करा तरी महिन्याच्या शेवटी कडकी लागतेच लागते. आणि कोणी लाखाच्या खाली बोलतच नाहीये. आता ठरवलंय, जेब घ्यायची म्हणजेच घ्यायची. ते सगळं ठीक आहे रे, पण हे 20 लाख रुपये कसे उभे करणार आहात तुम्ही? मी लोन घेणार आहे. लोन? हो. तू प्लीज ह्यासाठी गॅरेंटर राहा. मी? आणि गॅरेंटर? अरे प्रदीप बघ, माझ्या जवळचं असं कोणीच नाहीये रे. तूच फक्त माझ्या जवळच आहेस. आणि तुझा लहान भाऊ समजून याला मदत कर. बघ, तुझ्या वडिलांचं अकाउंट आहे, त्यातून सहज लोन पास होईल. तुझ्या ह्या विचाराने ह्याचं करिअर बनून जाईल यार. हॅलो, हो बोलतोय. काय? हो 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 हो. ठीक आहे ठीक आहे. ओके ओके ओके. हॅलो हॅलो राकेश. हा प्रदीप. अरे मला बँकेतून फोन आला होता आता. मनोजने गेल्या 6 महिन्यापासून पैसेच नाही भरलेत. हो रे, त्याला त्याच्या पार्टनरने फसवलं, त्याचं सगळं नुकसान झालं यार. अरे मग आता हे तू हे पैसे कसे भरणारस आता? प्रदीप, मी हळूहळू करून भरीन सगळे हप्ते मी. अरे यार, आता हे पैसे मी जर नाही ना भरले तर बँक माझं अकाउंट फ्रीज करेल. चांगलंच अडचणीत टाकलेस यार तू मला आता. तुम्ही रस्त्यावर याल अशी कशी हमी द्याल, घरदार सांभाळून कोणा हमी द्या लिहून. शाणपण वरदान तीच सोनियाची खाण. मला ते शक्य नाहीये रे. 3-4 लाख रुपये असते ना तर गोष्ट वेगळी होती. आणि बघ, माझ्या वडिलांना ह्याच्यामध्ये आणण्याचा प्रश्नच येत नाही. 20 लाख रुपये माझ्यासाठी खूप मोठी रक्कम आहे रे. एवढ्या मोठ्या रकमेची हमी प्लीज मी नाही घेऊ शकत. हमी पत्र म्हणजे प्रत्येक जेव्हा लोन घेतात कोणी, तेव्हा लोन घेतल्यानंतर बँक गॅरेंटर मागतं. आता या गॅरेंटरचा अर्थ कोणाला काही नीट समजत नाही. आणि बहुतेक लोक काय आहे, ओळखीचे लोक विचारल्या म्हटल्यानंतर सही करून देतात, जास्त विचार करत नाहीत त्याच्यावर. आता आपल्या फॅमिलीमधला जर कोण आपल्याकडे आला, आपला भाऊ आला किंवा आपली कोणी आली आणि त्यांनी जर लोनवर सही कर गॅरेंटर म्हटलं तर आपण गपचूप करतो. का आपल्याला एक म्हणजे भीड असते, भावाला नाही कसं म्हणणार, नातेवाईकाला नाही कसं म्हणणार, ही भीड असते. पण मराठीमध्ये जी म्हण आहे ना ती खरी आहे, भीड भिकेची बहीण. लक्षात ठेवायचं. तुम्हाला ही भीड तुम्हाला भिकेला लावू शकते. आणि हे मी कशावरून सांगतो, हे माझ्याकडे मी अनुभवातून सांगतो. माझ्याकडे 2 क्लायंट काउन्सिलिंगसाठी माझ्याकडे 2 माणसं आली होती. त्याच्यातल्या एकाने जवळजवळ त्याच्या मुलांनी 2 कोटी रुपयाची गॅरंटी घेतली होती. आणि जेव्हा ज्या माणसाने EMI भरणं बंद केलं तर अचानक याच्यावर धाड आली बँकेची आणि शेवटी याला 2 कोटी भरायला लावले बँकेने. त्याच्यासाठी बिचाऱ्या वडिलांना त्याच्याकडे असलेले प्लॉट्स विकायला लागले आणि 2 कोटी उभे करायला लागले. आता त्याच्याकडे नशिबाने प्लॉट तरी होते, नाही तर काय झालं असतं विचार करा तुम्ही. त्याची सगळी मालमत्ता जप्त केली असती. अशी गंभीर परिस्थिती निर्माण होती. लक्षात ठेवायचं. माझा अजून एक मित्र आहे, त्याच्यावर पण हाच प्रसंग आला. त्याच्या पगारातनं पैसे कापायला सुरुवात केली, कारण त्याच्या कंपनीने त्याचं सॅलरी सर्टिफिकेट दिलं होतं आणि त्यांनी कंपनीला सांगितलं होतं की तुम्ही कापाल म्हणून पैसे. आणि
त्याच्या पगारातनं पैसे कापायला लागले. पण याचं गांभीर्य आहे ना कोणाला कळत नाही. सगळेजण काय करतात, कोणी विचारलं गॅरेंटर आहे ना, आपण गॅरेंटर राहायचं मी सही करायला काय मोठं आहे म्हणून लोक सही करतात. पण आता या सगळ्या अनुभवानं एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणी गॅरेंटर म्हणून सही करताना खूप विचार करून करा. तो लोन कशासाठी घेतोय, तो लोन भरण्यासाठी त्याची कॅपेबिलिटी आहे का. कारण कधी कधी आपल्याला माहित असतं की हा कधी त्याच्यातनं बाहेर येणार नाही, हा लोन घेतोय पण ह्याच्यातनं बाहेर येणं कठीण आहे. तेव्हा आपण ते आपल्या अंगावर जबाबदारी घेणं म्हणजे आपण ते पैसे आपल्याला भरायला लागणार याच्याबद्दल नक्की लक्षात ठेवा. समजलं ना. मग तुम्ही म्हणा काय असं करायचंच नाही का, मग लोकांनी लोन कशी घ्यायची, गॅरेंटर कोण राहिलं नाही तर कसं. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्हाला जर भीड असेल किंवा कोणासाठी तुम्हाला गॅरेंटर राहायची गरज असेल तर किती अमाऊंटची गॅरंटी ठेवायची हे पण तुम्ही विचार केला पाहिजे. आता माझ्याकडे समजा 10 कोटी आहेत तर 10-20 लाखावर मी गॅरंटी राहू शकतो, 50 लाखावर राहू शकतो. काय होईल जास्तीत जास्त 50 लाख जातील, मॅक्झिमम काय होऊ शकतं 50 लाख जातील. तरी माझ्याकडे 10 कोटी आहेत, बरोबर की नाही. पण माझ्याकडेच आहे 10 लाख आणि तुम्ही 10 लाखावर गॅरंटी राहिला तर तुमच्यासारखे मूर्ख तुम्हीच ना. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की किती अमाऊंटची आपण गॅरंटी घ्यायची. पहिल्यांदा गॅरेंटर राहायचं की नाही हा पहिला विचार करा. उठल्या सुटल्या कोणासाठीही गॅरेंटर राहू नका. जो माणूस आपल्या ओळखीचा नाही, त्याचा बिझनेस काय माहीत नाहीये, त्याच्याकडे कसली प्रॉपर्टी आहे काही माहीत नाही आपल्याला, अशा लोकांच्या बद्दल गॅरेंटर राहूच नका. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा असा आहे की राहायचंच झालं, कधी कधी आपल्या नातेवाईक पुढे आपल्याला काय चालत नाही, आपला मेवणा असेल आपला भाऊ असेल तर कधी कधी आपल्याला मदत करायला लागते. तर किती अमाऊंटची गॅरंटी आपण राहायचं याचा तुम्ही थोडासा विचार करा आणि तेवढ्या त्याची तुम्ही गॅरंटी राहा. असं जर केलं ना तर तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. म्हणून लोन घेताना पण आपली कॅपेबिलिटी बघूनच लोन घेतलं पाहिजे. लोक लोन सुद्धा भरपूर घेतात आणि मग प्रॉब्लेम मध्ये सापडतात, कळलं ना. त्यामुळे हमी पत्र गॅरंटी गॅरेंटर करताना खूप विचार केला पाहिजे. सहजासहजी सहज सही करू नका. ते ॲग्रीमेंट पूर्ण वाचा. आपल्याला सवय काय असते माहिती, आपण ॲग्रीमेंट वाचतच नाही. कुठे सही करा म्हणतो तिथे आपण सही करतो. त्यांना सांगायचं कोणी गॅरेंटर म्हटल्यानंतर मला हे जरा वाचू दे, तुमच्या चार्टर्ड अकाउंटंटला तुमच्या लिगल ॲडवायझरला दाखवा की त्याच्यामध्ये आणि कुठले क्लॉज नाहीत की आपण त्याच्यातनं प्रॉब्लेम मध्ये सापडू. ह्या एपिसोड मध्ये मी एवढंच सांगतो की गॅरेंटर म्हणून राहताना पहिलं गोष्ट राहूच नका. राहण्याची जर पाळी आली तर किती अमाऊंटला गॅरेंटर राहायचं हे तुम्हीच ठरवा, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. काय बसलात, बोला ना तिच्याशी. अगं ती काहीतरी काम करते ना. अंजू अगं काय करतेस. अगं एक मेल पाठवतेय. का ग काय झालं. तुझ्या बाबांना बोलायचंय तुझ्याशी. एकच मिनिट. अगं ती कामात आहे ना, नंतर बोलूया ना आपण सोडीला. नाही नंतर बिंतर नाही. हे आता बोलूनच टाकलं पाहिजे. ओके बोलतो. हा बाबा बोला काय झालं. अगं तसं काही नाही. माझं असं म्हणणं होतं, म्हणजे आमच्या दोघांचं असं म्हणणं होतं की तुझं नोकरी लागलेली, तुझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालंय, आता तुझ्या आपण लग्नाचं बघूया. बाबा माझं ग्रॅज्युएशन होऊन 1च वर्ष झालंय आणि तुम्ही माझं लग्न करायला निघालात. मला थोडं लाईफचा एन्जॉय करू द्या. अगं एन्जॉय काय लग्नानंतर पण करता येईल. मुलीचं लग्न वयातच झालं पाहिजे. आई असं काही राहिलेलं नाहीये आता आणि मला नाही इतक्यात लग्न करायचं. इतक्यात करायचं नाही म्हणजे लग्न ठरवायला वेळ लागतो, तारीख ठरवायला वेळ लागतो. हा वेळ लागतोच की नाही आपल्याला. हा आई म्हणते ते बरोबर आहे बरं का. 1-2 वर्ष तर लागतील लग्न उरकायला. तुम्हाला मी नकोशी झालीये का. असं कसं बोलतेस तू. अगं तू आमची एकुलती मुलगी. तुझं काय म्हणणं सांग मला. अगं एकदा सांगशील तरी तुला कसा मुलगा हवाय. कसा हवाय तुला मुलगा. अशा माझ्या काही अपेक्षा नाहीयेत. साधा सरळ वेल सेटल्ड हवा.
सेटल तर असायलाच पाहिजे, त्यात काही प्रश्नच नाही. पण नोकरी करणारा पाहिजे का बिझनेस करणं पण चालेल? शक्यतो नोकरी करणारच पाहिजे, त्यामुळे आर्थिक बाजू जमेची राहते. म्हणजे मी नोकरी करणारा होतो म्हणून तुम्हाला पसंत केलंस? अर्थात ते तुम्हाला आता कळलं. कसा अंदाज होता? तुमच्या ऑफिस मध्ये पाटील आहेत ना, त्यांचा मुलगा लग्नाचा आहे. अगं त्याच्या मागच्या महिन्यात लग्न व्हॉट्सअपवर मेसेज आला होता. आपण पण आता लवकर लग्न जुळवायचं पाहायला पाहिजे. तू अगं तुझी मैत्रीण आहे ती, तिच्या खूप ओळखी आहेत, तिला सांगून बघ ना. हा आपण सगळ्यांना सांगूया, खास करून उमाताई ना, त्यांनी 4 लग्न जुळवली आहेत. अगं 4 कुठे 5 लग्न जुळवली आहेत ना. 5वं कोणाचं जुळवलं? कसं काय करते? माझं स्वतःच. अगं बरं ते सगळं असू दे, मला सांगा अंजूच्या काय अपेक्षा आहेत? अगदी माझ्यासारख्या तिच्या अपेक्षा आहेत, साध्या नॉर्मल. तुमच्यासारख्या आणि नॉर्मल. तुमचं काम झालंच म्हणून समजा. आमच्या बिल्डिंग मध्ये संकेत पाटील नावाचा मुलगा राहतो, असिस्टंट मॅनेजर आहे बरं का बँकेमध्ये. आत्ता नवी कोरी गाडी घेतली आहे त्याने आणि पर्सनॅलिटी पण एकदम छान आहे त्याची. हो ना, देवाची कृपाच झाली म्हणायचं. म्हणतात ना लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. आणि मुलगा तुमच्या बिल्डिंग मधलाच आहे, त्यामुळे चौकशी करण्याचा प्रश्नच उरत नाही. हो ना, लवकर बघण्याचा कार्यक्रम उरकून टाकूया आणि लग्नाचा पार पण लगेच उडून टाकू. एकदा मुलीचं लग्न झालं की मी जबाबदारीतून मोकळा. एकदा मुलीचं लग्न झालं की मी जबाबदारीतून मोकळा. संकेत, तू दारू पिऊन आलायस? तू दारू पितोस? दारू नाही, ड्रिंक्स. ड्रिंक्स म्हटल्याने ते दारू राहत नाही का? फरक आहे दारू मध्ये आणि ड्रिंक्स मध्ये. अरे संकेत, तू आज पण पिऊन आलायस? सो व्हॉट? सो व्हॉट? रोज पितोयस तू? आलोय त्यात काय? रोज विनाकारण पितोयस तू. व्यसन आहे तुला दारूचं. हे बघ, हे ठीक नाहीये. चाले, ठीक नाहीये मला सांगते. तू तुझी कर्तव्य पार पाड आणि जेवायला वर जा. मला शिकवायला आली अक्कल. ही अक्कल कुठली? तुला इतकं सांगितलेलं कळत नाही? निवडून भाजी घेता पण लग्ना मात्र न पारखता. नीट पारखून लग्न करा, जीण आनंदाने भरा. शाणपण वरदान तीच सोनियाची खाण. काम झालंच म्हणून समजा. आमच्या बिल्डिंग मध्ये संकेत पाटील नावाचा मुलगा राहतो, असिस्टंट मॅनेजर आहे बरं का बँकेमध्ये. आत्ता नवी कोरी गाडी घेतली आहे त्याने आणि पर्सनॅलिटी पण एकदम छान आहे त्याची. अंजूला दाखवण्या अगोदर मला रे मुलाची चौकशी करायची, तर त्याचा फोटो आणि त्याच्या ब्रँडचा पत्ता मला पाठव. ठीक आहे, माझी काहीच हरकत नाही. मी तुम्हाला ब्रँडचा पत्ता मेसेज करते. जरा एक मिनिट, तुम्ही त्या कॉर्पोरेटच्या बार आणि रेस्टॉरंट मध्ये काम करता ना? हो का? तुम्ही ह्या व्यक्तीला ओळखता? हे तुमच्या हॉटेलमध्ये येतात? ते मी नाही सांगू शकणार. प्लीज मला मदत करा. या मुलाशी माझ्या मुलीचे लग्न ठरलेलं आहे, त्यामुळे त्याच्याविषयी मला माहिती हवी. अच्छा, असं आहे का? दाखवायचा? हो, ओळखतो मी. संकेत आहे ना हा, आमच्या बार मध्ये रोज येतो. रोज? काय सांगताय?
हो रोज न चुकता आणि शनिवारी तर रात्री उशिरा तोवर असतो. जी उमाताई, तुम्ही सुचवलेला मुलगा व्यसनी निघाला आणि रोज मित्रांबरोबर हॉटेलमध्ये दारू पितो. लग्न हा एक खरा म्हणजे एक महत्त्वाचा निर्णय आपण आयुष्यामध्ये घेत असतो. मुलीच्या बाबतीत किंवा मुलाच्या बाबतीत हा एक मोठा निर्णय असतो. म्हणून असं डिसिजन घेताना कॅज्युअली डिसिजन घेता कामा नये. हे जेव्हा आपण निर्णय घेतो ना तर तो कॅज्युअली असता कामा नये. पूर्ण चौकशी करूनच हा निर्णय घ्यायचा असतो. मी असे बरेच काउन्सिलिंग केलेले केसेस बघितले की ते चौकशी न करता लग्न लावून देतात. जे काही मुलगा सांगतो किंवा मुलगी सांगतात ते ऐकून त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि पुढे जातात. किंवा मधला जो माणूस असतो जो लग्न जुळवतो त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून लग्न जुळवतात. खरं म्हणजे हे फार चुकीचं आहे. जीवनविद्या काय सांगते? काळजी घ्या, काळजी करू नका. आता काळजी घ्या म्हणजे काय? आपण लग्नाच्या अगोदर जेवढी चौकशी करता येईल मुलाची म्हणा किंवा मुलीची, ही चौकशी करणं खूप गरजेचं असतं. कारण चौकशी करायला जरा थोडा वेळ लागतो, थोडे कष्ट पण पडतात, पण करणं खूप गरजेचं असतं. कारण आजकालची मुलं काय झाले माहिती आहे की इंटरनेटवरनं सुद्धा लग्न लावतात. जे इंटरनेटवर लग्न जुळवतात. माझ्याकडे अशी केस आली होती की इंटरनेटवरनं त्याला ती मुलगी आवडली चॅटिंग करता करता आणि मग त्याच्यातनं त्यांचं लग्न जुळलं. आता दोघेही दुःखी आहेत. कारण का? ते चौकशी नाही. नुसतं चॅटिंग करून तुम्हाला काही कळत नाही ना मुलगी कशी आहे किंवा मुलगा कसा आहे. म्हणून चौकशी करणं गरजेचं आहे. आणि काही गोष्टी आहे ना खूप महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे व्यसन. व्यसनी मुलगा म्हणजे फुल्ली मारली पाहिजे त्याच्यावर. किंवा काही काही मुलं सांगतात मी कधी कधी घेतो. कधी कधी घेतो म्हणजे किती वेळा घेतो आपल्याला कळायला मार्ग नाही ना. त्यामुळे त्या माणसाची चौकशी पूर्ण व्हायला पाहिजे. आणि आपल्याकडे खूप साधनं अवेलेबल आहेत. बरेच लोक इंटरनेटवर जाऊन त्यांचं फेसबुक अकाउंट, इंस्टाग्राम अकाउंट हे सगळं चेक करतात. आणि ते चेक करून बऱ्याच गोष्टी समजतात आपल्याला. की हा मुलगा कसा आहे किंवा ही मुलगी कशी आहे हे आपल्याला बऱ्याच अंशी कळतं. त्यामुळे ह्या गोष्टीचा पण फायदा घेतला पाहिजे. मुलगा किंवा मुलगी ज्या ऑफिसमध्ये काम करतात त्या ऑफिसमध्ये जर तुमच्या कोण ओळखीचं निघालं किंवा ओळखीचं काढायचा प्रयत्न करायचा आणि तिकडे जाऊन आपण चौकशी करायची की मुलगा कसा आहे, तांड्या मारतो का, त्याची पोझिशन खरीच आहे का. कारण मी एकदा असं बघितलं होतं, तो मेकॅनिक असतो आणि मेकॅनिकल इंजिनियर म्हणून सांगतो आणि लोक विश्वास ठेवतात. त्याचं मला म्हणजे माझ्या मनात ते कोडं आहे. असं लगेच विश्वास कसा काय ठेवू शकता तुम्ही? आणि ते सुद्धा आपल्या मुलीचं आयुष्य. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, तो जी माहिती देतो ती माहिती तपासून पाहणं खूप गरजेचं आहे. तपासून पाहायला पाहिजे सगळी गोष्ट. तो राहतो कुठे, तो जागा त्याच्या नावावर आहे की नाही, ऑफिसमध्ये खरंच तो आहे की नाही कामाला, त्याची पोझिशन काय आहे, तो ऑफिसमधलं त्याचा रेकॉर्ड काय आहे, हे सगळं मिळतं हल्ली बघायला. फक्त थोडीशी आपण काय म्हणतात त्याला प्रयत्न करणं गरजेचं असतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चौकशी कुठे कुठे करायची मी सगळं सांगितलंच की मुख्य म्हणजे ते लोक जे काही सांगतात आपल्याला, नवरा किंवा नवरी, त्याची संपूर्ण माहिती जे सांगितलं ती माहिती काढायची आपण. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे तो जागा त्याच्या नावावर आहे का, ती तो नोकरीवर आहे की नाही बरोबर, हे सगळं बघणं गरजेचं आहे. समजलं ना. आणि ह्याच्याही पुढे मी एक जाऊन सांगतो, पूर्वीसारखं हल्ली लगेच लग्न होत नाही. साखरपुड्यानंतर जवळजवळ 2-3 महिने 4 महिने मिळतात. आणि त्या वेळेमध्ये जर तुम्हाला काही गोष्टी आढळल्या, त्या मुलाच्याबद्दल तुम्हाला काही गोष्टी समजल्या, कारण सहवासाने काही गोष्टी समजतात. माणसं लपवू शकत नाही सगळा आपला स्वभाव. आणि त्याचा स्वभाव जर तुम्हाला समजला आणि तुम्हाला जर त्याच्यामध्ये काहीतरी चुकीचं वाटलं तर माझं असं म्हणणं आहे की साखरपुड्यानंतर सुद्धा लग्न मोडणं गरजेचं आहे. जर तुम्हाला तशीच गरज वाटली तर.
काही लोक असं म्हणतात सासू सासरे आमचं नाक कापलं जाईल, नाक कापलं तरी चालेल, पण मुलीचं आयुष्य फुकट जाता कामा नये. म्हणून साखरपुड्यानंतर सुद्धा तुम्हाला काही वाटलं तर बिनधास्त लग्न मोडलेलं बरं. काही जण आहे ना मुलीचं लग्न उरकून घेण्याच्या स्थितीत असतात, उरकून लग्न घेतात आणि मोकळे होतात. मी सांगू का, आई वडील कधीच मोकळे होत नाही लक्षात ठेव. कारण उद्या जर ते लग्न मोडलं तर त्याचे परिणाम किती गंभीर आहेत बघा. एक म्हणजे तिचं लग्न मोडल्यानंतर बिजोर होते, मग तिला चांगला नवरा मिळण्याचे चान्सेस कमी होऊन जातात. पुन्हा सगळा खर्च होतो, पुन्हा घटस्फोटासाठी जे काही वकील आणि हा जो खर्च असतो तो पण खर्च खूप करावा लागतो. आणि ह्याच्याही पुढे शेवटी जो मनस्ताप मुलीला होतो तो मनस्तापाची किंमत तर कधीच करता येणार नाही, समजलं ना. त्यामुळे चौकशी करणं किती गरजेचं आहे तुम्ही समजून घ्या. कारण ते डिसिजन एकदा चुकीचं ठरलं तर मग पुढे पश्चाताप करण्याशिवाय दुसरी काय सोय उरत नाही, कळलं ना. म्हणून पश्चाताप जर करायचा नसेल आपल्याला आयुष्यामध्ये आपल्याला जर चांगलंच वाटायला यायचं असेल तर चौकशी करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे काळजी घ्या, काळजी करू नका. आणि मी असं म्हणत नाही की एकदा मुलगा सगळी चौकशी करून सुद्धा बेस्ट मुलगा मिळेल, हे पण मी सांगत नाही, पण चौकशी न करता लग्न करणं हे मात्र चुकीचं आहे. म्हणून काळजी घेतलेली बरी. गणेश, काय सिन्सिअर लोक, काय चाललंय? बिझी दिसताय. मला तर शाळेत आल्यासारखं वाटतंय. एवढी सिन्सिअरिटी दाखवून तुम्हाला कोणी अवॉर्ड देणार आहे का? सरांचा मूड खराब आहे सकाळपासून. रोजच आहे. तुझे नोट्स काढून झाले? हे काय आता काढणार? अरे तुला सकाळीच द्यायला सांगितले होते ना. चिल यार, काही कसली आहे? तुम्ही आज पण उशिरा आलात. तुला काय करायचंय? तुझं काम कर दादा. गणेश, प्रिंटआउट येतील बघ, तेवढं सरांना नेऊन दे. हो देतो. चला यार, जेवण करून घेऊया. मी माझा रिपोर्ट पूर्ण करून घेतो. अरे काय यार, कामावर रोजचीच पडले. तू इकडे ये, तुला गंमत दाखवतो. इकडे. कुठली गंमत? सरांनी तुम्हाला आतमध्ये ताबडतोब बोलवलंय. आला हा नको तिकडे येणारच. नाहीतर काय, सरांना सांग जेवायला बसलोय म्हणून मी. बिंदास लेका तू, बिंदास एकदम. नाहीतर काय, असंच असायला पाहिजे रे. नाहीतर हे साहेब लोक आहेत ना, आपला फायदा घेतात. हो बरोबर आहे तुझं. आता या निहाने बघ, मागच्या आठवड्यात ओव्हर टाइम केलं. काय मिळालं तिला? होय, गिफ्ट वाउचर्स दिली मला. कुठल्या तर फालतू स्कीमची गिफ्ट वाउचर्स दिलेत. माझ्या मित्राच्या ऑफिस मध्ये कॅश देतात, कॅश. काय सांगतो? कॅश देतात? मग कुठल्या जमान्यात वावरताय तुम्ही? हो ना, आपण बोललं पाहिजे. तू बोलणार आहेस? कसं आहे ना, तुम्ही तुमचा आवाज उठवत नाही म्हणून हा प्रॉब्लेम आहे. ऍक्च्युली आपण काम करतोय म्हणून ही कंपनी चालते. हो बरोबर आहे तुझं म्हणणं. आपण बोलायला पाहिजे, नाहीतर हे लोक असाच आपला उपयोग करून घेत राहतील. तेच तर. पहिलं तर आधी 6च्या टोक्याला ऑफिस मधनं बाहेर पडायचं बघा. बसलेले असतात 6:30 7 वाजे तरी कीपॅड वाजवत. ठीक आहे, ठरलं तर आजपासून 6 वाजता पीसी बंद. पीसी बंद नाही, डायरेक्ट पंच आउट करायचं. येस, दॅट्स इट. सरांनी तुम्हाला आतमध्ये ताबडतोब बोलवलंय. आमचं अजून जेवण झालेलं नाहीये. सरांना सांग महत्वाचं डिस्कशन चाललंय. तुमचं कसलं महत्वाचं डिस्कशन चालू आहे ना, हे चांगलंच माहिती आहे मला. बरेच दिवस ऑब्झर्व करतोय मी तुला. तू काम चुका तर आहेसच, पण माझ्या या सिन्सिअर स्टाफला सुद्धा हल्ली भडकवायला लागलायस. आत्ताच्या तापला गाशा गुंडाळायचा आणि इथून निघायचं. यू आर फायर्ड. काम कंटाळून करी येई दारिद्र्य घरी. नेकी प्रेमे काम करा
यश ऐश्वर्याचा झरा. गौरव, तुझे नोट्स काढून झाले? काल रात्रीच झालं. एकदा फक्त आता गो थ्रू करायचं आहे आणि मग प्रिंट आउट काढून सरांना द्यायचे. नेहा, माझा हा रिपोर्ट झालाय, एकदा चेक कर आणि सरांना पाठवून दे. हो, पाहते. अरे गणेश मित्रा, जरा ते एक प्रिंट आउट देतील ना, तेवढ्या जरा सरांना नेऊन देशील का प्लीज? हो, देतो सर. थँक्यू. गॉड ब्लेस यू. अरे यांना किती वेळेला सांगितलं ऑफिस टाइम मध्ये फोन करत जाऊ नका, एवढं पण कळत नाही यांना. कालच्या एपिसोड बद्दल सांग ना जरा मला. का टीव्ही नाही बघितलास? अगं नाही ग, काल भरपूर पाहुणे होते. मी काय म्हणतो, या गप्पा आपण लंच टाइम मध्ये नाही का मारू शकत? ओ सॉरी, विसरूनच गेलो होतो की ऑफिस आवर्स मध्ये कामाशिवाय दुसरं काही नाही बोललं पाहिजे. राईट. ऑफिस आवर्स मध्ये आपण फक्त कामावरती कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. हो, आणि तू तर लंच टाइम मध्ये सुद्धा कामाविषयीच बोलतोस. वेल, कसं आहे ना, हा माझा स्वभाव आहे. मला माझ्या कामामध्ये 100% द्यायचं असतं. आणि तसं पण आपल्याला कंपनी पगार काय गप्पा मारायला देत नाही ना. हो, बरोबर आहे तुझं म्हणणं. आणि तुझ्यामुळे आम्हालाही कामाचा हुरूपच येत आहे. आणि तुझ्या कामाचं डेडिकेशन बघून आम्हाला आमच्या चुका कळल्या. खरंच हॅट्स ऑफ आहे तुझ्या डेडिकेशन. येस येस, इट्स व्हेरी ट्रू. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू गौरव. तू मेहनती तर आहेस, हुशार पण आहेस. आणि तुझ्या या निष्ठेमुळे आपल्या कंपनीला एक एक्सपोर्टची ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे आपलं टर्नओव्हर दुप्पट होणार आहे. ओ वाव सर, दॅट्स अ रिअली ग्रेट न्यूज. आणि माझं एक ऑब्झर्वेशन आहे, तू हल्ली या सगळ्यांना मदत करतोस आणि या सगळ्यांसाठी एक इन्स्पिरेशन बनलायस. म्हणूनच कंपनीकडून तुला एक अप्रिशिएशन म्हणून हे गिफ्ट पावतेस. थँक्यू सर. निष्ठा. आपण जेव्हा कामावर आपली निष्ठा ठेवतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपली प्रगती होते, आपल्या कंपनीची प्रगती होते आणि शेवटी देशाची प्रगती होते. आता मला एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे की आपण जेव्हा कुठलीही गोष्ट मार्केटमध्ये जाऊन घेतो तेव्हा आपल्याला काय पाहिजे असतं? बेस्ट प्रॉडक्ट आणि बेस्ट सर्व्हिस पाहिजे असतं की नाही, आणि लो कॉस्ट. 3 गोष्टी पाहिजे असतात आपल्याला. मग आपल्याकडनं सुद्धा लोक तीच अपेक्षा करणार ना. म्हणून आपण जे समाजाकडनं अपेक्षा करतो तोच समाज आपल्याकडनं अपेक्षा करतो, हे लक्षात ठेवायचं. म्हणून आपण आपलं जे काम आहे ना, निष्ठेने, प्रेमाने आणि चांगल्या रीतीने करणं, प्रामाणिकपणे करणं हे खूप गरजेचं आहे. पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा की आपण जे काम करतो ते फक्त कंपनीसाठी काम करत नाही, म्हणजे पगार मिळण्यासाठी काम करत नाही. आपल्या कामाचा उपयोग समाज करत असतो, देश करत असतो. म्हणून आपण देशासाठी काम करतो हा विचार आपल्या मनात कायम पाहिजे. आपल्या मनात संकुचित विचार असतो, काय महिन्याला पगार मिळाला पाहिजे आणि जास्तीत जास्त चांगलं प्रमोशन मिळालं पाहिजे, इन्क्रीमेंट मिळाले पाहिजे, एवढाच विचार आपल्यापर्यंत असतो. पण तसं नसतं. आपण जे प्रत्येक काम करतो त्या कामाचा संबंध समाजासाठी आणि देशासाठी असतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून थोडीशी आपली काय म्हणतात त्याला विजन मोठी केली पाहिजे. आपलं मन थोडंसं प्रौढ केलं पाहिजे. आता आपण खूप संकुचित आहोत, मी आणि माझं. त्याच्याऐवजी आपण जे काही काम करतो त्यांनी देशाची प्रगती होणार, त्याच्यामुळे राष्ट्राचं हित जपलेलं आहे याचा नेहमी विचार करायचा. आणि विचार नुसता करायचा नाही, ते खरं पण आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून प्रत्येक काम करताना त्या कामाचा संबंध आपल्या समाजाशी आहे, त्याचा परिणाम आपल्या कंपनीवर होणार आहे, आपल्या समाजावर होणार आहे आणि आपल्या राष्ट्रावर पण होणार आहे. हे कधीही विसरता कामा नये. म्हणून सद्गुरू जेव्हा लव वर्क म्हणतात तेव्हा प्रत्येक काम आपण जेव्हा करू ना, प्रेमाने, प्रामाणिकपणे, सिन्सिअरली आपण केलं खूप गरजेचं आहे. आणि कर्तव्य बुद्धीने केलं पाहिजे. आपलं कर्तव्य, काम करणे आपलं कर्तव्य आहे हे समजून आपण काम करणं गरजेचं आहे. म्हणून जीवनविद्या काय सांगते, प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची असली पाहिजे. म्हणजे काय, तुम्ही जे काही काम करता ते राष्ट्रहितासाठी आपण काम केलं पाहिजे, तरच राष्ट्राची प्रगती आणि राष्ट्राच्या प्रगतीमुळे मध्येच आपली प्रगती आहे, हे कधी विसरून जाऊ नका. राष्ट्राच्या प्रगतीमध्ये आपली प्रगती आहे.
म्हणून निष्ठेने काम करणं याला खूप मी महत्त्व देतो. मध्ये मी एकीकडे वाचलं होतं की जगामध्ये 70% लोकांना आपल्या कामातून आनंद मिळत नाही, त्यांना काम आपलं आवडत नाही. म्हणजे तुम्ही विचार करा, जगामध्ये जर 70% लोक असतील तर आपल्या देशात किती असतील? आणि या 70% लोक जेव्हा काम प्रेमाने करत नाही, आवडीने करत नाही, तर त्याच्यातनं काय होणार? त्यांचं पण हित नाही आणि राष्ट्राचं पण हित नाही. म्हणून जीवनविद्या काय सांगते, वाट्याला आलेलं काम तुम्हाला आवडीचं काम मिळालं तर छानच आहे, पण नाही मिळालं तर वाट्याला जे काही काम येतं ते आवडीने, प्रेमाने आणि प्रामाणिकपणे करणं खूप गरजेचं आहे. ह्याच्यातून काय होतं, तुम्ही जेव्हा आवडीने काम करता तेव्हा तुम्हाला त्याच्यातनं आनंद मिळतो. तुम्हाला आनंद मिळतो एवढंच नाही, तर तुम्ही जेव्हा चांगलं काम करता त्या चांगल्या कामातून तुमच्या कस्टमर्सना म्हणजे समाजाला आनंद देता तुम्ही, बरोबर? त्याचप्रमाणे कंपनीची प्रगती होते, त्यामुळे कंपनीला आनंद मिळतो आणि शेवटी कंपनीची प्रगती म्हणजे राष्ट्राची प्रगती. म्हणून राष्ट्राचं पण हित जपलं जातं, कळलं की नाही? म्हणून आपण स्वतः आनंद त्याच्यातनं मिळवतोच, पण दुसऱ्यांना पण आनंद देत असतो. शेवटी कर्मयोग म्हणजे काय हो? कर्मातून आनंद मिळवणं आणि आनंद देणं म्हणजे कर्मयोग. म्हणून तुम्ही जेव्हा आवडीने, निष्ठेने, प्रामाणिकपणे काम कराल ना, तर खऱ्या अर्थाने तुम्ही कर्मयोग साधता. अगं थांब, स्वस्त राहा जरा. ऐकत नाही, बघ कशी करते. पिंकी, मी तुला आता ओरडणार. अगं ऐक ग थोडा. अगं पिंकी, शाळेला उशीर होतोय. पिंकी, ए पिंकी, लवकर बाहेर ये भाऊ. अगं सोन्या, ही वेळ खेळायची नाहीये, जा तयार हो जा पटपट. अरे वा वा वा, थांब 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 थांब, डोळ्यात जाईल. शांत राहील. कधी शिकणार ना तू? हा जा जा. मस्त दिसते बघ. अगं पिंकी, पिंकी काय चाललंय तुझं मगापासून? तू लावून ठेवलंय तिला आहे, कळत नाही तुला? सतत थट्टा मस्करी, धांगडधिंगा, एका जागेवर स्थिर बसू शकत नाही म्हणजे काय? तुझ्यामुळे अंगावर चहा सांडला. हा एवढे सगळे कपडे खराब झाले तुझ्यामुळे झाले, कळत नाही तुला? रडत काय बसलेस? आता जा, तयार हो जा. तू आवर आता तिला. तू शांत हो आधी आणि शर्ट बदल, नाहीतर डाग जायचा नाही तो. मी बोलले होते ना सोन्या तुला, ही मस्ती करायची वेळ नाहीये. तू ऐकत नाही सगळं बेटा माझं. बघ आता मलाही पप्पा ओरडले की नाही. अशी सारखी सारखी मस्करी नसते करायची. जे झालं ते झालं, आता इथून पुढं असं करू नकोस सोन्या. शाळेला जायला उशीर होईल, जरा आवडा पटापट. अहो आता उशीर झालाच आहे. बघ शाळेची बस सुद्धा निघून गेली. मुलांवर खेक असतो, बाप राक्षस भासतो. चूक प्रेम समजावता, आनंदे ये सुधारता. शाणपण वरदान तीच सोनियाची. बघितलं बेटा काय झालं ते? गरम चहा पप्पांच्या अंगावर सांडला. किती त्रास झाला त्यांना. अशी मस्ती नाही करायची हा बेटा.
नमस्कार. शहाणपण या मालिकेमधला हा जो संयम हा जो एपिसोड आपण बघितला त्याच्यामध्ये तुम्ही काय शिकला किंवा आपण काय शिकलं पाहिजे याच्यावर मी 2 शब्द बोलणार आहे. आपल्या आयुष्यामध्ये अशा क्षुल्लक गोष्टी खूप घडत असतात, बरोबर की नाही? ह्या क्षुल्लक गोष्टीला किती आपण रिॲक्ट व्हायचं कळलं ना. कारण आम्ही जीवनविद्येमध्ये नेहमी सांगतो तुम्ही रिॲक्ट होऊ नका, रिस्पॉन्ड करत चला. आता रिॲक्शन आणि रिस्पॉन्डमध्ये फरक काय आहे? रिॲक्शन म्हणजे इमिजिएट होते, विचार न करता, इन्स्टंट म्हणतो ना आपण, तशी आपण करतो. आणि रिस्पॉन्स म्हणजे काय असतं की तुम्ही विचार करून, शांतपणे विचार करून तुम्ही बोलता. समजलं? याच्यामध्ये खूप फरक आहे आयुष्यामध्ये. जो माणूस रिस्पॉन्ड करतो ना तो आयुष्यामध्ये सुखी होतो, कारण त्यांच्या कुटुंबामध्ये सगळीकडे एक सौख्य नांदतं. समजलं ना. पण जो माणूस रिॲक्ट होतो त्याच्यातनं तो रागावतो. तर रागावण्यामुळे काय होतं, घरामध्ये भांडणं सुरू होतात, वादविवाद सुरू होतात आणि एक घरातलं सुखच निघून जातं. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण कधी रिॲक्ट व्हायचं नाही. आता हा जो एपिसोड तुम्ही बघितला याच्यामध्ये पहिल्या भागामध्ये तो एवढा रिॲक्ट होतो, एवढी गरज नव्हती ना. एक साधी कॉफी पडली, ती सुद्धा त्यांनी मुद्दाम पाडली नव्हती, मुद्दाम तर पाडली नव्हती. मग अशा वेळेला त्यांनी काय करायला पाहिजे होतं? तर पुढल्या भागामध्ये आपण एकदमच त्याला थंड दाखवलं आहे. म्हणजे काय दाखवलं आहे की तो काहीच बोलत नाही, गपचूप वरती निघून जातो. आता हे 2 एक्स्ट्रीम पोझिशन्स आहेत. तर आपल्याला कुठेतरी सुवर्ण मध्य गाठला पाहिजे. एक लक्षात ठेवायचं, जीवनविद्या नेहमी सुवर्ण मध्य शिकवते. म्हणून पहिलं बरोबरच नाही, पण रिस्पॉन्ड तरी करणं गरजेचं होतं. आणि रिस्पॉन्ड करणं म्हणजे काय की बाबा त्यांनी तिला समजावून सांगायला पाहिजे की पुढल्याला काळजी घ्या, इतकं काय मोठं रडायचं कारण नाही, इतकं काय मोठं झालेलं नाही, मी शर्ट बदलून येतो हां असं म्हणून तिला जर शांत करून निघून जायचं होतं. म्हणजे हा सुवर्णमध्य आपण नेहमी गाठला पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, कौटुंबिक सौख्य जर पाहिजे असेल, कुटुंबामध्ये जर सुख पाहिजे असेल, कुटुंबामध्ये आपल्याला वादविवाद नको असेल, सुखसंवाद पाहिजे असतील, तर एक लक्षात ठेवायचं, रिॲक्ट होऊ नका. छोट्या छोट्या गोष्टी असतात, या मोठमोठ्या गोष्टी नसतात. छोट्या गोष्टींना आपण रिॲक्ट होतो आणि मग सगळं जीवनच खराब होऊन जातं. म्हणून रिस्पॉन्ड करायला शिका. रिस्पॉन्डला मराठीत काय म्हणतात? प्रतिसाद. प्रतिसाद द्यायला शिका. आणि प्रतिसाद देताना थोडंसं विचार करून जर तुम्ही दिला तर आयुष्य खऱ्या अर्थाने सुखी होईल. पेरेंटिंग ही एक मोठी कला आहे, लक्षात ठेवायचं. असं नाही की मुलं जन्माला आली, मुलं वाढली, अशाने मुलं घडत नसतात. आपल्याला मुलांना घडवायचं असतं आणि त्यासाठी पेरेंटिंग आपण शिकून घेतलं पाहिजे. पेरेंटिंग हे आपल्याला शिकायला पाहिजे. त्याच्यासाठी जीवनविद्या मिशन लवकरच पेरेंटिंगवर कोर्सेस घेऊन येत आहेत. तर त्या कोर्सेस तुम्ही जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला कळेल की पेरेंटिंग कसं करायचं. कारण पेरेंटिंग जर तुम्ही चांगलं केलं तर त्याच्यातूनच एक सुजाण नागरिक निर्माण होणार आहे, एक सुजाण पिढी निर्माण होणार आहे देशासाठी. तर त्या दृष्टीने तुम्ही सर्वांनी या कोर्सला जॉईन व्हा अशी विनंती. तुला काय वाटतं, जगातील तू पहिली मुलगी आहेस हे करणारी? अरे आपल्या शाळेतील कितीतरी मुलींनी केलं असेल. अरे केलं असेल, पण मला खूप भीती वाटते हे सगळं करताना. अरे त्यात काय एवढं घाबरण्यासारखं? बी ब्रेव यार, एव्हरीथिंग विल बी फाईन. तुला बोलायला काय जातंय? तू मुलगा आहेस, पण कोणी बघितलं ना तर उद्या तुझी लाज जाणार नाहीये. कोण बघणार आहे? आपण गाडीने जाणार आहोत आणि जिथे जाणार आहोत तिथे कोणी सुद्धा ओळखत नाही आपल्याला. तरी पण मला यामध्ये खूप रिस्क वाटते. अरे त्यात काय एवढं? टोटली फाईन. आय मीन तुला फोटो काढायचे, सो तू ठरव काय करायचं ते. आपण जर असं केलं तर, आपण कविताला आपल्या सोबत घेतलं तर? कविता? माझी काहीच हरकत नाही, पण ती येईल का? आर यू आउट ऑफ युअर माइंड? समजा कळलं ना कोणाला तर काय होईल माहितीये ना? अगं कसं कळेल कोणाला? आणि हे बघ, येऊन जाऊन 2 तासाचा ड्राईव्ह आहे, किती मज्जा येईल माहितीये. आणि पकडलो गेलो तर सजा काय होईल ते माहितीये ना? कमॉन यार कवी, तुला माहितीये ना माझ्यासाठी हे फोटोशूट किती इम्पॉर्टंट आहे ते. आणि मी तुला नाही सांगणार तर कोणाला सांगणार?
आफ्टर ऑल यू आर माय बेस्ट फ्रेंड ना. हे बघ ना, प्लीज चल ना. मला एकटीला जायला खूप ऑकवर्ड होत आहे. प्लीज प्लीज डू दिस फेवर फॉर मी कभी, प्लीज चल ना. या दोघी शाळा बुडून कुठे जातात? मला यांच्या घरी कळवायला हवं. हे सगळं ऐकून माझ्या पायाखालची जमीनच निसटल्यासारखी वाटते. मलाही त्या दोघींना गाडीत बघून धक्काच बसलाय. कुठे गेले असतील, काय करत असतील? कधीपासून सुरू आहे हे सगळं? शांत व्हा तुम्ही, आपण मार्ग काढू यातून. सर्व काही ठीक होईल. मी प्रियाच्या आईलाही हे सर्व सांगितलंय. आई, खूप भूक लागली आहे ग, जेवायला वाढ ना. का? कुठे गेलीस तिथे खाल्लं नाहीस? काय? बघू बॅग, बघू मला तुझी. अगं ती माझी शाळेची बॅग आहे. हो ना, मला बघू दे ना. अगं आई, हे काय? हे काय हे नेलं होतं शाळेत तू? खरं खरं सांग, तू कुठे गेली होतीस? आई, यात माझी काही चूक नाहीये. हे सगळं मी प्रियाच्या सांगण्यावरून केलं होतं आणि तिच्या आग्रहापायी मी तिच्या बरोबर गेले होते. ती तुला काही सांगेल आणि तू ते ऐकशील का? हा, तुझी बुद्धी काय गाण ठेवली आहेस? तिच्या संगतीत राहून तूही बिघडली आहेस. संगतीने ये व्यसन उद्ध्वस्त होई जीवन. संग उत्तमाचा धरा, सुख आरोग्य ये घरा. शहाणपण वरदान तीच सोनियाची खाण. शहाणपण वरदान तीच सोनियाची खाण. नो, अजिबात नाही. आणि माझं म्हणणं आहे की तूही नको जाऊस. फोटोशूट करणं, लॉंग ड्राईव्हला जाणं, हे असं लपून छपून, शाळेला दांडी मारणं, हे का करतेस तू? अगं, आई पप्पांची परवानगी घे ना एकदा. दूध कुई आहेस का ग तू? ते परवानगी देणार आहेत का? पण जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे आणि मी ते अजिबात करणार नाही. आणि माझा सल्ला आहे, तूही असं काही करू नकोस. एकदा विचार कर, आई पप्पांना हे कळलं तर त्यांच्यासाठी किती अपमानास्पद गोष्ट आहे ही. ह्या एपिसोडमध्ये संगत हा महत्त्वाचा विषय आपण घेतलेला आहे. जीवनविद्या म्हणते की संगत धरण्यात खरं शहाणपण आहे. चांगली संगत धरण्यामध्ये खरं शहाणपण आहे. जशी संगती तशी मती आणि जशी मती तशी गती. याचा अर्थ काय? संगतीप्रमाणे आपली बुद्धी भ्रष्ट होते किंवा बुद्धी चांगली होते आणि त्याप्रमाणेच आपल्या आयुष्याला, आपल्या जीवनाला गती मिळते. गती म्हणजे काय? अधोगती किंवा ऊर्ध्वगती. अधोगती किंवा ऊर्ध्वगती. म्हणून संगतीचं महत्त्व खूप आहे. संगतीने माणसं बिघडतील किंवा घडतील एवढी संगतीचं महत्त्व आहे. म्हणून लहान मुलांची संगत कुठली आहे यावर पेरेंट्सनी खूप लक्ष देणं गरजेचं आहे. आता ह्या एपिसोडमध्ये आपण काय पाहिलं? तिला तो मित्र तिचा मागे लागतो, चल शाळा बुडव आणि माझ्यावर चल, आपण शूटिंग करूया, आपण तुझे फोटो काढूया. आता ती पहिल्यांदा घाबरलेली स्थितीत असते. ती आपल्या मैत्रिणीला विचारते. मैत्रीण नको म्हणून सुद्धा तिला पण ती
भरीस पाडते आणि मग हे सगळे जातात. आता हे काय सुरुवात झाली, लक्षात ठेवा. कुठल्याही वाईट गोष्टीची ही सुरुवात असते. एकदा बंक मारायला सुरुवात झाली, शाळेला दांड्या मारायला सुरुवात झाली की मग ते हळूहळू त्यांची ती सवय होऊन जाते. मग त्यांना काहीच वाटेनासं होतं. मग ते आई वडिलांना घाबरत नाही, कशालाच घाबरत नाही. म्हणून कुठलंही व्यसन किंवा कुठलीही गोष्ट आपण जेव्हा पहिल्यांदा करतो तेव्हा सावध असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा. जीवनविद्या काय म्हणते, सदा सावध तो सदा सुखी. जसं सद्गुरू म्हणतात की सुरुवातीला मित्र म्हणतात नुसतं येऊन बस रे, घेऊ नकोस. मग हळूहळू काय म्हणतात, मी पैसे पडतो ना, तुला काय प्रॉब्लेम आहे. असं करत 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 व्यसन लागतं. सर्व मुलांनी, नुसते मुलींनी नाही, मुलांनी पण कुठलीही गोष्ट प्रथम करतानाच विचार केला पाहिजे, सावध राहिलं पाहिजे आणि ती टाळली पाहिजे. काही काही मित्र काय म्हणतात, अरे तू काय जुन्या विचारसरणीचा आहे का. तर त्याला सांगायचं, हो माझे विचार जुनाट आहे, असले चालेल, पण मी या गोष्टी करणार नाही. आपली संगती निवडण्यामध्ये खरं शहाणपण आहे. म्हणून संगत धरताना तुम्ही बघितलं पाहिजे की संगत कशी आहे. आणि लगेच कळतं आपल्याला, असं नाही की लगेच कळतं. त्यांनी नको त्या गोष्टी आपल्याला करायला सांगितल्या की समजायचं की ही संगत आपल्यासाठी चांगली नाही. मग त्याच्यापासून दूर राहण्यामध्ये शहाणपण आहे. काही मुलं मला अशी म्हणतात, मग आम्ही एकाकी पडू. काही मुलं काय म्हणतात, मग आम्ही एकाकी पडणार, सगळेच पितात, सगळेच असल्या गोष्टी करतात, मग आम्ही नाही केलं तर आम्ही एकाकी पडणार. हरकत नाही एकाकी पडणं. तुमची जो ग्रुप असतो ना त्यातले थोडी मुलं तरी चांगली असतातच. हा माझा अनुभव आहे, मी सांगतो तुम्हाला. प्रत्येक ग्रुपमध्ये, प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक कॉलेजमध्ये चांगली मुलं पण असतात, अभ्यासू मुलं पण असतात. त्यांची संगत धरली पाहिजे आपण. मग ती थोडी का असे ना, थोडे मित्र असले तर हरकत नाही, थोड्या मैत्रिणी असल्या तर हरकत नाही, आपण अभ्यासू असल्या पाहिजे, चांगल्या असल्या पाहिजे. म्हणून संगतीमध्ये तुला उगीच सगळीकडे जाणं गरजेचं नाही आपल्याला. आणि त्यांनी काय आपलं काय महत्व कमी होणार किंवा आपण लोकांपासून वेगळे पडणं असं काही गरज नाही. लक्षात ठेवायची. असा विचार पण करू नका, कारण शेवटी हीच मुलं टॉपला जाणार. लक्षात ठेवा. अशी मुलं जी सावध असणार ना ती टॉपला जाणार आणि बाकीची मुलं त्यांची अधोगती नक्की आहे. आई आई आई. हा काय, अजून किती वेळ आहे, कधी जायचं आपण. अरे हो निघूया, उषा मावशीचा कॉल आला ना की लगेच निघ. हे बघ आलाच उषा मावशीचा कॉल. हा बोल ग, कुठपर्यंत पोहोचलीस. अच्छा बरं ठीक आहे, मग मी लगेच निघते. हा हा बाय बाय बाय, भेटूया भेटूया. हा चल चल निघूया आपण. आई अगं चपला तर घाल. अरे हो. काही काळजी करू नकोस बिट्टू, लवकर बरा होशील. हे सगळं माझ्यामुळे झालंय बेटा, सगळी माझी चूक आहे. आय एम सो सॉरी बिट्टू, खरंच मला माफ कर बेटा. काळजी करू नकोस, अगं सगळं बरं होईल. देवा आमच्या बिट्टूला लवकर बरं कर. त्याला पुन्हा हसताना खेळताना आम्हाला पाहायचंय. रस्ती कसेही चालती मग अपघात होती. सावधानपणे चला सुखी जीवनी तो भला. शाणपण वरदान तीच सोनियाची खाण.
जीवनविद्या म्हणते सदा सावध तो सदा सुखी. आता सावध कुठे कुठे राहायचं, खरा हा मोठा प्रश्न आहे. पण खरं त्याचं उत्तर असं आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला सावध राहायला लागतं. आता बघा, आपण रस्त्याने चालतो. आता हा काय साधा विषय आहे की नाही, पण तिथे पण सावध राहणं गरजेचं असतं. कीप टू द लेफ्ट असं आपल्याला शिकवलेलं असतं. त्यामुळे आपण डाव्या बाजूनी चालायचं रस्त्यावर असं आपल्याला शिकवतात, बरोबर. पण खरं म्हणजे डाव्या बाजूने चालणं कधी बरोबर आहे, जर तुम्ही फुटपाथवरनं चालत असाल तर. खरं म्हणजे रस्त्यावरनं चालायचंच नसतं. पण आज आपल्याकडे फुटपाथ असतातच असं नाही. त्यामुळे आपण कधी कधी रस्त्यावरनंच चालतो, कधी कधी म्हणण्यापेक्षा नेहमीच चालतो, बरोबर. आता रस्त्यावरनं चालताना आपण जर डाव्या बाजूनी चाललो तर काय होतं, गाड्या मागून येतात. आता गाड्या जेव्हा मागून येतात तेव्हा आपल्याला दिसत नाही, त्यामुळे त्या गाड्या आपल्या अंगावर येऊ शकतात, बरोबर की नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण नेहमी उजव्या बाजूने चालायचं रस्त्यावर, म्हणजे आपल्याला समोरून गाड्या येताना दिसतात आणि आपण सावध राहू शकतो. आपल्या पालकांना एक वाईट सवय असते काही काही लोकांना, म्हणजे विचार करत नाहीत. आपली लहान मुलं जी असतात ना ती अशा बाजूला पकडतात की जिथून गाड्या जातात. रस्त्याच्या बाजूला जेव्हा तुम्ही लहान मुलांना हात धरता, काही लोक हात पण धरत नाहीत, समजलं ना. अशा वेळेला काय होतं माहिती आहे, ती लहान मुलं जेव्हा एखादी स्कूटर जाते, एखादी गाडी जाते, तेव्हा ती मुलांना त्रास होण्याची शक्यता जास्त असते. मुलांना अपघात होऊ शकतो. त्यामुळे खरं शहाणपण कसं आहे की मुलांना नेहमी आतल्या बाजूला ठेवायचं, रस्त्याच्या बाजूला ठेवायचंच नाही कधी, आणि हात धरूनच चालायचं. कारण मुलं कधी धावतील सांगता येत नाही. शेवटी लहानच मुलं ना ती, कधी धावतील कुठे सांगता येत नाही, आणि मग रडत बसण्यात काय अर्थ नाही ना. म्हणून एक लक्षात ठेवा, पहिली गोष्ट मी सांगितली, फुटपाथवरनंच चाला, ही पहिली गोष्ट. फुटपाथ नसतील तर रस्त्यावरनं चालताना उजव्या बाजूने चालायचं, म्हणजे समोरून गाड्या आपल्याला दिसतात आणि आपण सावध राहू शकतो, कळलं. तिसरी गोष्ट मी सांगितली की मुलांना रस्त्याच्या साईडला न ठेवता फुटपाथच्या साईडला ठेवून हात धरूनच चालायचं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट हल्लीच्या काळातली, आपण सगळ्या काळज्या घेतल्या आणि आपल्याला सवय असते की कानामध्ये एअरपॉड्स टाकायची, गाणी ऐकत जायचं, किंवा मोबाईलवर बोलता बोलता जातो आपण, म्हणजे मोबाईलवर बोलताना आपण चालत राहतो. अशा वेळेला आपलं लक्ष ट्रॅफिककडे नसतं, कशाचकडे नसतं, आपण त्या मोबाईलमध्ये गुंतलेलो असतो. आणि हे सगळ्यात डेंजरस आहे. कानात जेव्हा तुम्ही एअरपॉड घालता तेव्हा तुम्हाला हॉर्न मारलेलं पण ऐकू येत नाही, कळलं का. म्हणून चालताना एवढं काय मोबाईल घेऊन फिरलं पाहिजे नाही ना. फोन नंतर घेऊ शकतो आपण, पण चालताना फोनवर बोलायचंच नाही कधी, हे नीट लक्षात ठेवायचं. हल्लीच्या काळात ह्याच्यामुळे बरेच ॲक्सिडेंट होत आहेत, त्यामुळे सगळ्यांनी याबाबत काळजी घेतलेली बरी की नाही. काय बोलतोस, काय चाललंय. म्हणजे एकदम बाकी बोल, काय काम काढलंस. काम म्हणजे ते मार्केट रोड वरची पतपेढी आहे ना. हा, त्याचा काय. तिथले तुझ्या लोक ओळखीचे आहेत ना. का रे, कोणाला काय खाता बिता उघडायचं. नाही. मग काय कोणाला लोन बिन पाहिजे. होय होय होय. कोणाला. अरे मलाच. मग कसा आहे, तू माझ्या शाळेपासूनचा मित्र आहे आणि ते पतपेढी तुझ्या ओळखीचे आहेत ना सगळे, म्हणजे काय टेन्शन नाही ना, गपला बिपला व्हायचा. टेन्शन घेऊ नको, मॅनेजर आपल्या ओळखीचा आहे. काय सांगतो. ते लोन कमिटी मेंबर्स आपले खास आहेत, म्हणजे आपलं लोनचं काम होईल ना. अरे एका दिवसात काम होईल, गॅरंटी आपली. काय सांगतोस का. मग काय, कधी जायचं तर बोल. आता जाऊया. आता म्हणतोस. चल चल. तुम्हाला पर्सनल लोन हवंय की बिझनेस लोन. नाही, ते बिझनेसचं लोन हवंय. हा फॉर्म भरा आणि यात नमूद केलेले डॉक्युमेंट सोबत जोडा. कसला व्यवसाय आहे तुमचा. मला ते साड्या आणि ड्रेस मटेरियल असतात ना, त्याचा होलसेलचा बिझनेस आहे. किती वर्षांपासून करताय बिझनेस. 3 वर्ष झाली. तुम्ही आवश्यक कागदपत्रे आणा, मग आपण पुढची प्रक्रिया करूया. या बघ रमेश, तसा तू माझा दोस्त तसा मोहन पण माझा दोस्त. तुम्हा दोघांना पण बिझनेस लोन पाहिजे. बरोबर. म्हणजे तुमच्या दोघांच्या पण वेगवेगळ्या फाईल जाणार. बरोबर. म्हणजे दोघांची पण प्रोसेसिंग फी जाणार, दोघांचा पण पैसा फुकट. मग आपण काय करायचा, दोघांची पण मिळून एकच फाईल द्यायची, एकच प्रपोजल टाकायचा. हा, आत्ता कसं बोललास, आत्ता आलं तुझ्या ध्यानातल्या का. नाही, पण मला डिटेल मध्ये सांग ना. सांगतो. काय करायचं, ह्याला किती लाखाचा पाहिजे. 10 लाखाचा.
तुला किती लाखाचा? 5 लाखाचा. बरोबर आहे. मग आपण काय करायचं, म्हणजे दोघांची फी, प्रोसेसिंग फी वेगवेगळी आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणजे हप्ता पण वेगवेगळा जाणार आणि जास्त जाणार. बरोबर बरोबर की नाही? मग आपण काय करायचा, याच्या नावाचा फाईल पुढे करायचा आणि त्याच्यात तुझे 5 लाख टाकायचे. झाली किती? 10 आणि 5 15. हप्ता बरोबर वाढला. 15 झाले. आणि याची प्रोसेसिंग फी मोहनच भरेल. तुम्ही भरणार प्रोसेसिंग फी? भरणार ना. भरणार, पण तुझ्या 5 लाखाचा हप्ता बाबा तू भरायचा. हे बघ रमेश, तुझं नशीब लय भारी आहे का. एवढ्या मोठ्या अग्रीमेंटचा खर्च त्या मोहनने केलेला. आता फक्त तुला जिथे जिथे पुल्या मारल्यात ना तिथे सह्या करायच्या बस. तू वाचलंयस ना सगळं? सगळं वाचलंय. मग काय हरकत नाही, करून टाक. रमेश साहेब, हे बघा की इथे या ठिकाणी काय लिहिलंय. यामध्ये स्पष्ट लिहिलंय की तुम्ही तुमच्या नावावर मोहन पाटील या व्यक्तीसाठी लोन घेताय. काय? अहो, तुम्हाला फसवलंय. गुणावरी विश्वासून ना करा सही चुकून, राहा दक्ष जीवनात, फसगत नाही होत. शहाणपण वरदान तीच सोनियाची खाण, शहाणपण वरदान तीच सोनियाची खाण. अरे मी वाचलंय सगळं. अरे 5 लाखाचा प्रश्न आहे, तर 1-2 वेळा निवांत वाचतो ना. नमस्कार. सही ही केवढी इम्पॉर्टंट असते आपल्या आयुष्यामध्ये. सही म्हणजे आपली आयडेंटिटी असते. कारण आपण जेव्हा एखादी सही करतो कुठेही, तेव्हा आपण कुठल्याही टर्म्स कंडिशन जे काही लिहिलेलं असतं ते आपण ॲक्सेप्ट करत असतो, त्याचा स्वीकार करत असतो. त्यामुळे सही करणं ही खूप अत्यंत जबाबदारीची गोष्ट आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून सही करताना सावध राहायला पाहिजे. आता सावध राहायचं म्हणजे काय करायचं हे सांगतो तुम्हाला. आता आपण एखादं लोन घ्यायला जातो बँकेमध्ये, जसं दाखवलं इथे आपण बँकेत लोन घ्यायला जातो. आपल्याला लोनची गरज असते, त्यामुळे तो जो माणूस असतो तो जे काही सांगेल ते आपण ऐकतो, कारण आपल्याला लोनची गरज असते. आपलं ध्येय काय असतं की लोन मिळवणं, आणि मग तो जे काय सांगतो त्याला आपण वाहत जातो. आणि तो नवीन नवीन काहीतरी तुम्हाला सांगतो, त्याचं तुम्हाला काही माहीत नसतं आणि तुम्हाला वाटतं तो खरं सांगतोय. जगामध्ये आपल्याला फसवणारी माणसं खूप असतात आणि नसली तरी सुद्धा आपण सावध राहणं गरजेचं आहे की नाही. अशा वेळेला बरेच लोक काय करतात, सही करण्याची घाई करतात की लवकर सही कर, साहेब जागेवर नसणार, साहेब उद्या दिल्लीला जाणार आहेत, मग तुझं लोन आणि पुढे जाणार आहे. असं करत 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 तुम्हाला घाई करत असतं. पण घाई करायची नाही, लक्षात ठेवा. घाई केली की आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून कुठेही सही करताना तुम्हाला काळजी घेतली पाहिजे. लोन ही एक गोष्ट झाली, कुठलाही करार असू दे, आपण जेव्हा ॲग्रीमेंट्स करतो कुठली, तेव्हा पण ती नीट वाचली पाहिजे. कारण त्याच्यामध्ये बारीक बारीक गोष्टी खूप लिहिलेल्या असतात आणि त्या आपण वाचत नाही. आणि मग जेव्हा प्रॉब्लेम निर्माण होतो तेव्हा तुम्हाला त्या कंडिशन दाखवल्या जातात. लक्षात येतं मी काय म्हणतो ते. म्हणून सही करणं ही खूप जबाबदारीची गोष्ट लक्षात ठेवायची. कोणाच्याही बोलण्याला तुम्ही बळी पडू नका, कारण लोक जे सांगतात ते नेहमी मोठं करून सांगत असतात, जास्त सांगतात, जेणेकरून त्यांचं ते ॲग्रीमेंट पास व्हायला पाहिजे किंवा तुम्ही सही केली पाहिजे. म्हणून तुम्हाला मोठं करून सांगायची सवय असते लोकांना, समजलं ना. त्यामुळे तुम्हाला जे सांगतात ते लिहिलं आहे की नाही हे बघणं तेवढंच महत्वाचं आहे. तुम्हाला ते लिहिले की हे तुम्हाला कन्सेशन आहे, तुम्हाला हे असं आहे तसं आहे, मग ते सगळं कंडिशन लिहिलेत की नाही बघणं गरजेचं नाही का. नाही तर मग उद्या ते तुम्हाला फसवतात.
म्हणून एक लक्षात ठेवायचं की सही करताना जबाबदारीने सावधपणे करणं गरजेचं आहे. अहो सुशिक्षित लोकांना पण हे कळत नाही. आता आपण सगळे सुशिक्षित आहोत की नाही, पण आपण सुद्धा एवढ्या कंडिशन खूप असल्या की ते वाचायला जात नाही. एवढ्या वाचायला कोणाला वेळ आहे म्हणून आपण वाचत नाही. आणि हे काय स्टँडर्ड असणार असं समजून चालतो आपण. आणि मी अनुभवानंच बोलतोय का आपल्याला एवढ्या कंडिशन वाचायला वेळ पण नसतो. आपल्याला पण घाई असते, त्यांना पण घाई असते. पण ही घाई उपयोगाची नाही, लक्षात ठेवायचं. त्यांच्याकडनं वेळ मागून घ्यायचा. चांगल्या जाणकार माणसांना, नुसतं सुशिक्षित नाही, सुशिक्षित म्हणजे कुठल्याही फील्डमध्ये तो शिक्षण घेऊ शकतो, पण ह्या फील्डमधलं म्हणजे वकिली भाषा म्हणा किंवा ही भाषा समजणारा जाणकार माणसांना हे दाखवलं पाहिजे आणि नंतरच सही केली पाहिजे. त्यामुळे कुठेही सही करून तुम्ही फसवून घेऊ नका आपल्याला. समजलं? मला एवढंच सांगायचं. सद्गुरू श्री वामनराव पै म्हणतात, खरं शहाणपण हे शुभ नियती निर्माण करण्यात आहे. हे शहाणपण शुभ चिंतन, शुभ इच्छा, शुभ बोलणं व शुभ करणे ह्याच्यातून निर्माण होतं. ह्यासाठी ही विश्व प्रार्थना म्हणा. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. ही विश्व प्रार्थना दिवसभरात रिकामपणी व रात्री झोपताना झोप येईपर्यंत म्हणा व आपल्या जीवनात यश, सुख, आरोग्य व ऐश्वर्याची प्रचिती घ्या.